evening, sir. Good evening all. Okay, just we will start with our session. Okay, तो लास्ट क्लास में हमने क्या देखा? लास्ट क्लास में हमने देखा था जीरा प्रोजेक्ट मैनेजमेंट टूल चल रहा है हमारा. तो प्रोजेक्ट मैनेजमेंट टूल में हमने देखा जीरा टूल. जीरा टूल से हम क्या कर सकते हैं? एज ए प्रोजेक्ट मैनेजमेंट टूल हमारे टोटल 4 काम होते हैं, वो याद रखिए. कौन से काम होते हैं? एक, सबसे पहले जीरा टूलचं आपलं काम काय? एक तरी डिफेक्ट क्रिएट करणं जीरा टूल मध्ये, किंवा एका युजर स्टोरीच्या अगेन्स्ट काही टेस्ट केसेस लिहिणं. आपण टेस्ट केसेस एक्सेल शीट मध्ये लिहितो. एक्सेल शीट मध्ये टेस्ट केसेस लिहून ते लिंक करणं किंवा अटॅच करणं युजर स्टोरी सोबत. नंतर जिरा किंवा एचपीएलएम टूल मध्ये तुम्हाला रेस्पेक्टिव्ह टास्क असाइन केले जातात. आणि लास्ट जे कम्युनिकेशनचं मीडियम असतंय, म्हणजे डेव्हलपरला इन्फॉर्म करणं की बाबा डिफेक्ट आलाय म्हणून, बीए पीपलला रिव्ह्यू साठी टेस्ट केसेस रिव्ह्यू साठी मेल करणं, हे सगळं काम आपण प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल थ्रू करू शकतो. काल आपण पाहिलं होतं प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूलचं काम काय. जसं जिरा टूल पाहिला, जो फ्री व्हर्जन टूल आहे, एक लायसन्स व्हर्जन पण त्याचं टूल भेटतंय आणि एक फ्री व्हर्जन पण आहे. आपण फ्री व्हर्जनचं पाहिलं होतं. तर लास्ट क्लासमध्ये आपण पाहिलं होतं डिफेक्ट कशा प्रकारे रेज करायचा असतात. तर हा क्वेश्चन लक्षात ठेवा. हा क्वेश्चन विचारला जातो की जेव्हा तुम्ही डिफेक्ट रेज करत होतात प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल मध्ये, तर किती गोष्टी तुम्हाला मॅन्डेटरी लागतात किंवा किती फील्ड्स असतात वाईल क्रिएटिंग अ डिफेक्ट. डिफेक्ट क्रिएट करते वेळेस किती फील्ड्स तुम्हाला फिल करावे लागतात. तर फील्ड्स काय काय होत्या? समरी, ज्याच्यामध्ये आपण शॉर्ट डिस्क्रिप्शन लिहितो डिफेक्टचं. डिस्क्रिप्शन, ज्याच्यामध्ये आपण स्टेप्स लिहितो डिफेक्टला रिप्रोड्यूस करण्यासाठी. असाइन टू, डेव्हलपरचं नाव असते. रिप्रोड्युसेबल, त्याच्यामध्ये वाय किंवा एन टर्म असते. क्रिएटेड बाय, टेस्टरचं नेम असते, टेस्टरचं नाव. त्याच्यानंतर क्रिएटेड डेट, सिस्टम ऑटोमॅटिक आजची डेट टाकायची असते ज्यावेळेस आपण क्रिएट करतोय. अटॅचमेंट किंवा स्क्रीनशॉट अटॅच करायचं असते. स्टेटस टाकला असते. स्टेटस, जे आपण स्टेटस पाहिले, किती स्टेटस होते? न्यू, नंतर इन प्रोग्रेस, ओपन किंवा इन. ऍक्च्युअली जिरा टूल मध्ये इन प्रोग्रेस हा स्टेटस असतो, बरोबर. परंतु आपण जे पेल मध्ये पाहिले, न्यू, ओपन, फिक्स, क्लोज, रिओपन, रिजेक्टेड, करेक्ट, किंवा रिओपन, आणि लास्ट डेफर्ड. अशा प्रकारचे स्टेटस असतात जे आपण डिफेक्टच्या अगेन्स्ट ठेवू शकतो. ऑब्व्हियसली जिरामध्ये हे स्टेटस नाहीयेत. जिरामध्ये टू डू, इन प्रोग्रेस, व्हॅलिडेट आणि डन आहे. परंतु असे पण स्टेटस आपण ठेवू शकतो. नेक्स्ट, सेव्हरिटी असते, प्रायोरिटी असते, आणि युजर स्टोरी सोबत लिंक. हे फील्ड्स मॅन्डेटरी असतात आपल्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल मध्ये. लास्ट क्लासमध्ये आपण आणखी एक क्वेश्चन विचारले जातात. क्वेश्चन काय विचारतात की जिरा टूल मध्ये तुम्ही जेव्हा फ्रंट एंड ओपन करता, त्या फ्रंट एंड मध्ये कुठं काय काय गोष्टी आहेत. जिरा टूल, जे फ्रंट एंड जिरा टूलचं आहे, फ्रंट एंड म्हणजे काय? ऍप्लिकेशनचं जे युआय आहे, जिरा टूलच्या फ्रंट एंडला किंवा युआय ला काय काय गोष्टी प्रेझेंट आहेत. विच थिंग्स इज प्रेझेंट, तुम्हाला कुठं काय दिसते ते तुम्हाला माहित आहे का? आता आपण जिरा टूल वरती काम केलं आहे जर म्हणतायत, तर गोष्टी माहित असल्या पाहिजेत कुठे काय आहे. तर काय काय आहेत? जिरा टूल युआय बघा, युआय आपण पाहिलाय. युआय वरती काय गोष्टी दिसतात त्या गोष्टी सांगा त्यांना. म्हणजे ते हेच ना सर, बोर्ड, प्रोजेक्ट, क्रिएट, करेक्ट, बॅकलॉग, स्प्रिंट. त्यांना सांगायचं असते. सर्वात लेफ्टला जर वरती जर पाहिलात, जिरा सॉफ्टवेअर नाव लिहिलेलं असते. त्याच्यानंतर तुमचं एक प्रोजेक्ट असते, ऑब्व्हियसली एकच प्रोजेक्टचं नाव असणार तुमच्या. नेक्स्ट, इथं फिल्टर असते, जर तुम्हाला कोणाच्या नावाने फिल्टर करायचं असेल. नंतर असते डॅशबोर्ड. त्याच्यानंतर असते पीपल्स, तुमच्या टीम मध्ये किती पीपल्स आहेत त्यांना इन्व्हाइट करण्यासाठी. हे वरचं कोणीच विचारत नाही, मला विचारतात हे पार्ट. तर सर्वात पहिल्यांदा प्रोजेक्ट हे नाव होतं. तर प्रोजेक्ट नावाच्या खाली काय लिहिलेलं होतं? रोड मॅप म्हणजे काय असते? तुमचा प्रोजेक्ट कसा चालला आहे, जे आपण वेलॉसिटी टर्म पाहिली होती की नाही अजाईल मध्ये. तर तुमच्या प्रोजेक्ट मध्ये कसं काम चालू आहे. बोर्ड 1, स्प्रिंट 1चं केवढं काम झालंय, स्प्रिंट 2चं कुठंपर्यंत काम आलंय, स्प्रिंट 3चं कुठंपर्यंत आहे. एक बोर्ड दाखवतो मंथ वाईज, एका मंथ मध्ये तुम्ही किती कम्प्लीट करताय हे दाखवतो रोड मॅप. रोड आणि मॅप म्हणजे काय? तुमचं कसं प्रोग्रेस आहे
हे रोड मॅप दाखवतो. नंतर हा बॅकलॉग म्हणजे कोणता बॅकलॉग आहे? प्रोडक्ट दिस इज द प्रोडक्ट बॅकलॉग. प्रोडक्ट बॅकलॉग म्हणजे काय असते बघा, एका स्प्रिंट मध्ये एवढ्या युजर स्टोरी, सेकंड मध्ये एवढ्या आहेत, थर्ड मध्ये एवढ्या आहेत. आणि बॅकलॉग म्हणजे काय असते? समजा बीए पीपल फक्त युजर स्टोरीज क्रिएट करून ठेवतोय, तर सगळ्याच युजर स्टोरीज कुठे पडून असतात? प्रोडक्ट बॅकलॉग मध्ये पडून असतात. तर हे बॅकलॉग मध्ये तुमच्या सगळ्याच युजर स्टोरीज पडून आहेत. नेक्स्ट असते स्प्रिंट बॅकलॉग, ज्यामध्ये तुमचं रेस्पेक्टिव्ह काम असते की किती युजर स्टोरीवरती तुम्ही काम करतायत, किती युजर स्टोरी तुमच्या नावावरती असाइन झाला. नेक्स्ट असतं रिपोर्ट. रिपोर्ट मध्ये जे आपण टर्म पाहिले बघा, कोणची टर्म पाहिली होती? बर्न डाऊन, बर्न डाऊन चार्ट. करेक्ट आहे. तर हे सगळे चार्ट इथे दिसतात. नेक्स्ट आणखी काय दिसतंय? एक दिसतंय कोड. आता याचा यूज आपण केव्हा करत नाही, टेस्टर पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि प्रोजेक्ट मध्ये पण शेवटी सर तुम्हाला जे दाखवणार आहेत ते गिटहबचे कमांड दाखवणार आहेत. गिटहब हा एक रिपॉझिटरी आहे जिथं आपण कोड काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. जिरा टूलचा, कारण की जिरा हा कोणत्या कंपनीचा टूल आहे? वरती नाव दिलंय बघा, कोणत्या कंपनीचा टूल आहे हा? Atlassian कंपनीचा एक गिटहब सारखा सिमिलर प्रोडक्ट आहे बिट बकेट. फक्त नाव लक्षात ठेवा, कोणी तुम्हाला विचारणार नाही, काहीच नाही. या बिट बकेट हा गिट रिपॉझिटरी सारखाच काम करतो, जिथं कोड स्टोअर करू शकतो. म्हणजे आपण युज करत नाही येते. बाकी इथपर्यंतच, हे खालचे विचारत नाही तुम्हाला. ठीक आहे. तर हे वरचे जे आहेत गोष्टी, रोड मॅप, प्रोडक्ट बॅकलॉग, स्प्रिंट बॅकलॉग आणि रिपोर्ट, हे माझ्या राईट साईडला, माझ्या लेफ्ट साईडला प्रेझेंट होते. आणि जेव्हा तुम्हाला म्हणले की बोर्ड मध्ये काय दिसत होतं, तर बोर्ड मध्ये सांगा, इथे वरती माझ्या टीम मेंबरचे नाव दिसत होते. जर मला माझं काम पाहायचं असेल तर मी माझ्या नावावरती क्लिक करेल, वेलॉसिटी, तर माझ्या नावाची टास्क मला दिसून जाते की माझ्या नावावर फक्त एक टास्क आहे. बरोबर. जर मी सागरच्या नावावर पाहिल तर मला सागरच्या नावावरती टास्क दिसून जातात, सागरच्या नावावरती किती टास्क आहेत म्हणून. हे आपण इंडिव्हिज्युअल आपल्या नावाचं बोर्ड बघू शकतो. बस इथे क्लिक करा. ठीक आहे. नंतर काय दिसत होतं? इथे स्प्रिंटचा ड्युरेशन दिसत होता. ठीक आहे. स्प्रिंट आमची कंप्लीट झाली आहे का नाही हे दिसत होतं. बरोबर. आणखी काय? तर इथं माझा मेन टॅब्स होते 4, टू डू, इन प्रोग्रेस, व्हॅलिडेट आणि डन. टू डू, इन प्रोग्रेस, व्हॅलिडेट आणि डन. हे 4 टॅब्स माझ्या प्रोजेक्ट मध्ये प्रेझेंट होते, ज्यामध्ये आपण युजर स्टोरीज मूव्ह करत असायचो एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये. क्लिअर आहे इथपर्यंत? हे क्लिअर आहे? काय होतं? फक्त गोष्टी UI मध्ये काय दिसतात तेवढं विचारतात. ठीक आहे. ओके. काल आपण म्हणत होता कोणीतरी की सर आम्हाला डबल सांगा की एक्झॅक्टली हे काय. हे सर्वांनाच विचारायचे, सगळ्यांना सांगायचे. सगळ्यांनाच सांगायचे का जे कालचा क्वेश्चन होता? नो सर. Yes sir. Yes sir. Yes sir. Yes sir. Yes sir. Yes sir. Yes प्रॉब्लेम sir. आ रहा है सर. Yes एक sir. नवीन Yes प्रोजेक्ट sir. क्रिएट Again करू. repeat. Yes sir. Repeat sir. रिपीट. ओके. तर मी काय करतो, एक नवीन म्हणजे माझ्या साईडनेच मी दाखवतो. समजा माझी एक युजर स्टोरी आहे. ठीक आहे. ही माझी एक युजर स्टोरी आहे. तर युजर स्टोरीच्या अगेन्स्ट मी टास्क बनवून ठेवतोय. टास्क बनवण्याचं काम कोणाचं असतंय? BA people. नाही, टास्क बनवण्याचं काम असते प्रोजेक्ट मॅनेजरचं. युजर स्टोरी बनवण्याचं काम कोणाचं असतंय? बीएचं. समजा बीएने युजर स्टोरी बनवला आहे, हा टास्क बनवायचं काम असतं तुमच्या रेस्पेक्टिव्ह प्रोजेक्ट मॅनेजरचं. समजा ही एक माझी युजर स्टोरी आहे. एक मी युजर स्टोरी बनवली, त्या युजर स्टोरीच्या अगेन्स्ट मी काही टास्क डिफाईन केले. अजून 4th युजर स्टोरी आहे, जिनका म्यूट नाही म्यूट करेल. ही 4th युजर स्टोरी आहे, त्याच्या अगेन्स्ट मी टास्क बनवले. प्रोजेक्ट मध्ये आपण डे वाईज प्लॅन पाहिला अजाईल मध्ये. डे वाईज प्लॅन मध्ये सगळ्याच गोष्टी, ठीक आहे, युजर स्टोरी क्रिएट करून बॅकलॉग मध्ये टाकणं बीएचं काम आहे. बॅकलॉग मधून किती युजर स्टोरी आपण करंट, बॅकलॉग मधून किती युजर स्टोरी आपण करंट स्प्रिंट मध्ये घेणार आहे आणि किती आपण काम करणार आहे, हे काम असतं तुमच्या प्रोजेक्ट मॅनेजरचं.
समजा प्रोजेक्ट मॅनेजरनं तुमच्या नावावरती 4 युजर स्टोरी असाइन केल्या. म्हणजे या 4 युजर स्टोरी तुमच्या टीमला भेटलेलं आहे. कशासाठी? डेव्हलपमेंट आणि टेस्टिंगसाठी. तर माझ्या टीम मध्ये 3 डेव्हलपर आणि मी टेस्टर काम करतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आमचं काम आहे 3 डेव्हलपर आणि टेस्टरचं. तर सर्वात पहिल्यांदा काय होतं, जसं आपण डिव्हाइस प्लॅन पाहिला, तर डिव्हाइस प्लॅन मी परत एक वेळेस वाटल्यास ओपन करेल. ते जे डिव्हाइस पाहिलं ना आपण त्यासारखंच चालतंय. आपण काही वेगळं करत नाही याच्यामध्ये. आता मी डिव्हाइसला थोडी तिथे डिफेक्ट पार्ट आहे तिथं आपण घेऊ. समजा मी हा मंडे घेतला, माझा सेकंड वीक. सर्वात पहिल्यांदा डेली स्टँडअप होईल. डेली स्टँडअप मध्ये आपल्याला सांगावं लागेल काल काय केलं, आज काय करणार आहे आणि काय इश्यू आहे का. यासाठी डेली स्टँडअप मध्ये काय होतं, प्रोजेक्ट मॅनेजर असा बोर्ड ओपन करतो प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये आणि सगळ्याला विचारतो, ओके त्या युजर स्टोरीला असं ओपन करेल, म्हणेल हा सांगा की बाबा याच्यावरती काम काय चालू आहे. आता जेव्हा हे युजर स्टोरीचे टास्क बनतात, ते टास्क कुणाच्या नावाने बनवायचे, किती एस्टिमेशन द्यायचं, हे केव्हा डिसाइड केलं जातं? करेक्ट. स्प्रिंट प्लॅनिंग मध्ये ऑलरेडी डिसाइड केलं जातं. सध्याच्या प्रोजेक्ट मध्ये कन्सिडर करा सगळंच जे डेव्हलपरचं काम आहे ते माझ्या नावावरती आहे. तुमच्या प्रोजेक्ट मध्ये BA मीच आहे, डेव्हलपर मीच आहे, सगळं समजा मी आहे माझ्या नावावरती टाकलं. समजा हे टाकू आपण जे टेस्टिंगचं काम आहे ते टाकू आपण आदित्यच्या नावावरती. आदित्य हा तुमच्या प्रोजेक्ट मध्ये टेस्टर आहे आणि UAT टेस्टर जो आहे तो आहे समजा जयेश. आदित्य हा टेस्टर आहे, जयेश हा UAT टेस्टर आहे, बाकीचं BA डेव्हलपर सगळं माझ्या नावावरती आहे. सगळ्यांचं एस्टिमेशन ऑलरेडी प्रोजेक्ट मॅनेजर इथं रफली टाकून ठेवतो. तुम्हाला फक्त कन्फर्मेशन साठी तो विचारतो एवढं टाइम तुम्हाला सफिशियंट आहे का, फक्त तुम्हाला विचारतो, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट टेस्टरनं त्याचं काम सांगितलं, मला 6 घंटे टेस्ट केस लिहिण्यासाठी लागणार आहे, 8 घंटे टेस्ट केस एक्झिक्युशन करण्यासाठी लागणार आहे आणि 4 घंटे UAT टीमचे कशासाठी, टेस्ट केस फक्त एक्झिक्यूट करण्यासाठी. हे सगळ्यांचं असाइन झालं काम. दिसते कसं नाही सेव्ह झालंय ना. हा रिफ्लेक्ट होत नाही, रिफ्रेश करेल. आला सगळ्यांचं कामाचं इथं नाव आलं बघा. आता सध्या माझी ही युजर स्टोरी चालू आहे. समजा ही युजर स्टोरीवरती काम करायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा आमचं ऑलरेडी सगळं डिसाईड झालंय. प्रोजेक्ट मॅनेजरनं सगळ्यासाठी जो टास्क आहे तो नावावरती ऑलरेडी डिझाईन केला आहे. इस्टिमेशन आम्ही ऑलरेडी दिलेला आहे. जेव्हा माझा डेली स्टँडअप होईल, डेली स्टँडअप मध्ये सांगेल काल मी काय केलं होतं, काल मी जे काम आपण केलं ते सांगायचं असतं. नेक्स्ट आज काय करणार सांगा. समजा आज मी काय करणार आहे, 3rd युजर स्टोरीच्या टेस्ट केसेस डिझाईन करणार आहे. ठीक आहे. काल काय केलं होतं, काल 2nd युजर स्टोरीच्या टेस्ट केसेस कम्प्लीट केल्या होत्या. आज 3rd युजर स्टोरीच्या टेस्ट केस डिझाईन करणार आहे. डेस्क वरती येतात तुम्ही, डेस्क वरती आलात, डेव्हलपर काय करणार, त्याचं रिस्पेक्टिव्ह काम स्टार्ट करणं. तिथं समजा डेव्हलपर मीच आहे, डिझायनर त्याची डिझाईन करणं, UI त्याचं डिझाईन करणं, API त्याचा API डेव्हलपमेंट करणं, डेटाबेस त्याचा डेटाबेस डेव्हलपमेंट स्टार्ट करणं. टेस्टर काय करतो, आदित्य काय करेल, टेस्ट केस डिझाइन करतो. आदित्य त्याचा टेस्ट केसेस डिझाईन करणं स्टार्ट करेल. आदित्य त्याचा टेस्ट केसेस डिझाईन करणं स्टार्ट करेल. समजा आदित्य आज कंटिन्युअसली काहीतरी 4 ते 5 घंटे काम केलं आदित्यने आणि 4 ते 5 घंटे काम करून त्यानं त्याचं टेस्ट केसेस कम्प्लीट केलं. टेस्ट केसेस कुठे लिहितो आपण, तर असा एका एक्सेल फॉर्मॅट मध्ये लिहितो जो आपल्या कंपनीमध्ये ऑलरेडी डिफाईन आहे. आदित्यने काय केलं, युजर स्टोरीज ओपन केली, टेस्ट केस लिहिते वेळेस युजर स्टोरी मध्ये पाहिला डिस्क्रिप्शन काय आहे, ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया काय आहे, त्यानुसार समजा त्याने टेस्ट केसेस लिहिला. आदित्यचं टेस्ट केस लिहिणं झाल्यानंतर आदित्य काय करेल, टेस्ट केसेसला काय करेल, पहिल्यांदा लिंक करेल. तर टेस्ट केसेसला तो लिंक करेल या टास्क सोबत. समजा या टेस्ट केसेसला आपण लिंक केलं तुमच्या टेस्ट केसेसच्या टास्क सोबत. नंतर आदित्य काय करेल,
टेस्ट केस लिहिणं झाल्यानंतर काय करतो आपण? रिव्ह्यूला पाठवतो. रिव्ह्यूला पाठवतो. मेल पाठवतो. सध्या बीए मीच आहे, तर हाय बीएचं नाव माझं आहे, हाय अमोल. ठीक आहे, तो मेल पाठवतोय. आय हॅव रिटर्न, आय हॅव डिझाईन टेस्ट केसेस, काइंडली रिव्ह्यू. म्यूट करायचं म्यूट नाहीये. काइंडली रिव्ह्यू असा मेल जर मला त्याच्याकडून आला आदित्यकडून, तर लगे मी टेस्ट केसेस रिव्ह्यू करणार. आदित्यचं टास्क हे झालं आहे कम्प्लीट, त्यामुळे त्याने त्याला मूव्ह केलं टेस्ट व्हॅलिडेट स्टेट मध्ये आणि त्याने मला मेल पाठवलं. जसा मला मेल आला, मी आदित्य बरोबर कॉल घेईन. आदित्यला म्हणाल तुझी स्क्रीन शेअर कर आणि आदित्यला म्हणाल मला सांग काय काय टेस्ट केसेस तुम्ही लिहिले आहेत. आदित्य एक्सप्लेन करतोय की मी याची टेस्ट केस लिहिली, याचा एक्सपेक्टेड रिझल्ट हा आहे, हा सिनारिओ आहे, हा टेस्ट केस आहे, टेप्स हे आहे, एक्सपेक्टेड रिझल्ट हा आहे. मला याच्यामध्ये सगळंच बरोबर वाटतं, काही प्रॉब्लेम नाहीये. तर मी काय लगेच मेल करतो आदित्यला, कारण की मेल असलं पाहिजे. टेस्ट केस रिव्ह्यू झालं म्हणजे त्याचा पण मेल असला पाहिजे. हाय आदित्य, ठीक आहे, आय हॅव कम्प्लिटेड रिव्ह्यू, I have completed a review. Kindly start with testing. Kindly start with testing. तू लगेच टेस्टिंग स्टार्ट करू शकत नाही, कारण की डेव्हलपर कडून बिल्ड आलाच नाही. तर आदित्यचं काम जसं एका दिवसामध्ये होतंय, कारण की टेस्टर पॅरलली काम करतोय. डिझायनरचं 6 घंट्याचं काम आहे. समजा दिवसामध्ये त्यानं त्याचं काम कम्प्लीट केलं. आदित्य हा वेगळा पर्सन आहे, डिझायनर हा वेगळा आहे. UI डेव्हलपरला पण 6 घंटे लागतात, समजा त्याचं पण ते काम कम्प्लीट झालं आहे. नेक्स्ट API डेव्हलपरचं पण 6 घंट्याचं आहे, त्यानं पण त्याचं काम कम्प्लीट केलं आहे. DB डेव्हलपरचं काम 12 घंटे आहे, त्यामुळे त्याला वेळ लागणार आहे, तो काम करतोय. आज त्याचं काम कम्प्लीट झालं नाही. समजा अशा प्रकारे माझ्या थर्ड युजर स्टोरीचं काम कम्प्लीट झालं, ज्याच्यामध्ये थर्ड युजर स्टोरीच्या टेस्ट केसेस डिझाईन करणं कम्प्लीट झालं आहे. थर्ड युजर स्टोरीचं टेस्ट केसेस डिझाईन करणं कम्प्लीट झालं आहे. नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट दिवशी डेली स्टँडअप असेल. डेली स्टँडअपला फर्स्ट काय असते? कोणची मीटिंग असते? स्क्रम मीटिंग. स्क्रम मीटिंग. मीटिंगला काय विचारतात? काल काय केलं काल? थर्ड युजर स्टोरी टेस्ट केस डिझाईन. जे थर्ड युजर स्टोरी होती त्याच्या टेस्ट केसेस टेस्टर सांगेल मी डिझाईन कम्प्लीट केला आहे. आज काय करणार आहात? त्याला एक्झिक्यूट करणार आहात. प्रत्येक डेव्हलपरला पण त्याचं काम विचारलं जातं. DB डेव्हलपर म्हणेल मी मे बी 2 घंट्यामध्ये बिल्ड सेंड करणार. समजा DB डेव्हलपर मी आहे, माझं डेटाबेसचं काम कम्प्लीट झालं. काम कम्प्लीट झाल्यानंतर मी काय करेल? तुम्हाला एक युनिट टेस्टिंग डॉक्युमेंट अटॅच करून पाठवेल. माझं काम काय असते? युनिट टेस्टिंग डॉक्युमेंट तुम्हाला अटॅच करून पाठवणे. युनिट टेस्टिंग डॉक्युमेंट बनवलं मी, पानवला हाय आदित्य, I have done coding. Kindly start with testing. मी आदित्यला मेल करते की बाबा आदित्य माझे कम्प्लीट झालं आहे डेव्हलपमेंट, आता तुम्ही टेस्टिंगला स्टार्ट करू शकता. असा जेव्हा माझा मेल आदित्यला जाईल, माझा टास्क कम्प्लीट झाला, मी माझ्या टास्कला पण मूव्ह केलं. माझं काम झाल्यानंतर आदित्यचं काम काय? जो टेस्टर आहे तो काय करेल? टेस्ट केस एक्झिक्यूट करेल. एक्झिक्यूट कसं करतो आपण? टेस्ट प्रूफ ओपन करतो. टेस्ट प्रूफ डॉक्युमेंट बनवायचं असते, ज्याच्यामध्ये टेस्ट केसेस लिहायच्या, त्याचा स्क्रीनशॉट, टेस्ट केसेस लिहायचा, त्याचा स्क्रीनशॉट बनवायचा. अशा प्रकारे टेस्ट केस एक्झिक्यूट चालू आहे. समजा इन बिटवीन आदित्यला डिफेक्ट आला एक टेस्ट केस नंबर 10 मध्ये, तर आदित्यला डिफेक्ट रेज करावा लागेल. तो कसा रेज करेल? क्रिएट बटनला क्लिक करेल, त्याच्यानंतर इथे टाईप मध्ये सिलेक्ट करेल तुमचा इश्यू काय आहे. बग आहे तर बग लिहा, समरी टाका काय प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम काय? समजा व्ह्यू सॅम्पल बटन नॉट प्रेझेंट इन युनियन टेरिटरी स्टेट मध्ये किंवा स्टेटच्या नावामध्ये की व्ह्यू सॅम्पल बटन प्रेझेंट नाही आहे. हा माझा समरी आहे, मी लिहिला. स्टेप्स काय आहे त्याच्या स्टेप्स लिहा.
तुम्ही कसं याला रिप्रोड्यूस केलात, कसं रिप्रोड्यूस केलात, ऑब्विसली आपण टेस्ट केसेस मध्ये लिहितो का नाही, टेस्ट स्टेप्स लिहितो Yes, का नाही, हो सर. ते स्टेप्स इथे ऍड करायचे असतात. तुम्ही ते ऍड केला, ओपन द ब्राउझर, हिट द URL आणि स्टेप 4 select the union territory. Select the union territory. युनियन टेरिटरी सिलेक्ट करा. ज्याच्यानं युनियन टेरिटरी सिलेक्ट केल्यानंतर तुमचा व्ह्यू सॅम्पल बिल हा दिसत नाहीये. असा मी इश्यू असा एक स्टेप्स टाकल्या. नंतर कुणाला असाइन करायचं आहे, कोण आहे इथे डेव्हलपर, माझं नाव आहे. तर समजा माझं नाव अमोलचं एक व्हेलॉसिटी आहे, तर माझ्या नावानं मी क्रिएट केला. आदित्य हा डिफेक्ट क्रिएट करतोय. डिफेक्ट रिप्रोड्युसिबल आहे का, नाहीये, त्यामुळे लिहा नो. त्याच्यानंतर सध्या डिफेक्टचं स्टेटस, आता हा जो टूल आहे ना, ऍक्च्युली इथे काही स्टेटस असं आपण हे टू डू, इन प्रोग्रेस, व्हॅलिडेट आणि डन हे 4 स्टेटस असतात. ठीक आहे, हे दाखवण्यासाठी मी ऍड केलंय. ठीक आहे, नेक्स्ट. नंतर तुम्हाला एक टाकावं लागेल स्प्रिंट. कोणत्या स्प्रिंटचा डिफेक्ट आहे, स्प्रिंट 1चा. क्रिएटेड डेट केव्हा क्रिएट करतायत, आजची तारीख टाका. नंतर रिपोर्टेड बाय, कोण रिपोर्ट करतोय, आदित्य. तर आदित्यचं नाव, तो रिपोर्ट करतोय. त्याच्यानंतर स्क्रीनशॉट टाका इथं. समजा माझ्याकडे जे स्क्रीनशॉट आहे, मी जे पेस्ट, सध्या काही पेस्ट नाही माझ्या कॉपीमध्ये. ओके, हा मी डिफेक्ट टाकला, इथं पेस्ट केला. हा इमेज माझा पेस्ट झाला, स्क्रीनशॉटचा अटॅचमेंट. नेक्स्ट, तुम्हाला इथं लिंक करायचं असतं युजर स्टोरी सोबत. माझी युजर स्टोरी आहे BOQF&O. तर BOQF&O हा कुठे युजर स्टोरी आहे, ती वाली. BOQ आणि F&O ला मी क्लिक केलं आणि त्याच्यानंतर क्रिएट बटनला क्लिक करा. इथे काय झालं बघा, माझा एक डिफेक्ट क्रिएट झाला. कुठे गेला हा डिफेक्ट, इथं आहे बघा. View sample button is not present in the union territory state. हा डिफेक्ट जसा क्रिएट झाला, तर मी लगेच ऑब्विसली मी डेव्हलपरच्या नावाने टाकलं आहे, परंतु आदित्यचं काम आहे त्या डिफेक्टला इन्फॉर्म करणं. कुणाला इन्फॉर्म करणं, डेव्हलपरला. सध्या मी डेव्हलपर आहे. आय अमोल, आय हॅव, या इश्यू हॅज बीन फाउंड, या डिफेक्ट हॅज बीन फाउंड, defect has been found, kindly look into this. मी डिफेक्ट रेज केला आहे, याला तुम्ही बघून घ्या. असा मेल पण पाठवायचा असतो. जसं मी डेव्हलपर आहे, मला मेल आला, तर मी लगेच डिफेक्टला अनालिसिस करणार. डिफेक्ट मला वाटला खरंच व्हॅलिड आहे, तर या डिफेक्टला मी काय करणार, फिक्स करणार. फिक्स करून त्याला व्हॅलिडेट करणार, व्हॅलिडेट मध्ये टाकणार. तोपर्यंत तुम्ही खाली बसता का, नाही ना. तोपर्यंत तुमच्या रिमेनिंग टेस्ट केसेस काय करता, तुम्ही डिझाईन काय करताय, एक्झिक्यूट. रिमेनिंग टेस्ट केसेस तुम्ही एक्झिक्यूट करताय. तुमचं काम पॅरलली चालू द्या. इथे डेव्हलपरनं डिफेक्ट फिक्स केल्यानंतर तो पण तुम्हाला असा मेल पाठवतो. काय म्हणून, हाय आदित्य, इश्यू हॅज बीन फिक्स, इश्यू हॅज बीन फिक्स, काइंडली चेक. बाबा इश्यू मी फिक्स केलाय, तर एकदा चेक करून बघा. असं मी डेव्हलपर आहे, आदित्यला मेल पाठवलं. आदित्यला मेल आला. आदित्य म्हणतो की नाही, मी पहिल्यांदा टेस्ट केसेस पूर्ण एक्झिक्यूट करेल, त्याच्यानंतर डिफेक्टला पाहणार आहे. आदित्यची मर्जी. आदित्यला वाटतं मला डिफेक्ट पहिल्यांदा रिझॉल्व्ह करायचे आहे, डिफेक्टला जावा, नंतर हे टेस्ट केस एक्झिक्यूट करा. तुमच्या मनानं जे करायचे ते. आदित्यला वाटतं मला टेस्ट केस पहिल्यांदा एक्झिक्यूट करायचे, तर आदित्यने सगळे टेस्ट केस एक्झिक्यूट केलं. त्याच्यानंतर तो काय करतोय, आता लगेच युईटीला मेल पाठवता येत नाही, कारण डिफेक्ट तुमचा सध्या ओपन आहे. तर आदित्य या डिफेक्टला पण टेस्ट करेल. समजा तुम्ही डिफेक्टला टेस्ट केलात, आता व्ह्यू सॅम्पल बटन हा दिसतोय. तुम्ही लगेच मेल पाठवणार डेव्हलपरला, @amol. ठीक आहे. इन रीटेस्टिंग, डिफेक्ट आल्यानंतर आपण कोणती टेस्टिंग करतो, मेल पाठवतोय आपण, इन रीटेस्टिंग इश्यू हॅज बीन फिक्स, सो क्लोजिंग द इश्यू, क्लोजिंग द डिफेक्ट. इश्यू हा फिक्स झाला आहे,
त्यामुळे मी डिफेक्ट क्लोज करतोय, असं डेव्हलपरला एक इन्फॉर्म करायचं असतं. डिफेक्ट क्लोज झाला, मेल पाठवला, या डिफेक्टला मूव्ह करा डन स्टेटमेंट. आता आदित्यच्या ऑलरेडी टेस्ट केस कम्प्लीट झाल्या होत्या, डिफेक्ट पण सगळे रिझॉल्व्ह झाले आहेत. आदित्य काय करत, या टास्क मध्ये तुमचा टेस्ट प्रूफ हा डॉक्युमेंट अटॅच करेल. तर टेस्ट प्रूफ डॉक्युमेंट तुम्ही इथं अटॅच केलं. अटॅच केल्यानंतर आपण कुणाला मेल पाठवतो, UAT team and UAT टीमला. आय जस्ट आय हॅव डन SIT टेस्टिंग, काइंडली स्टार्ट विथ कुठं, स्टार्ट विथ UAT. असा मेल पाठवायचा असतो UAT टीमला टेस्ट प्रूफ अटॅच केल्यानंतर, आणि तुमचं काम आहे त्या कामाला डन करून द्यायचं. त्याच्यानंतर UAT पर्सनचं काम असते, तो त्याचं काम टॅबली करेल. आता कळालं. सर डेव्हलपरला पण मेल करतो ना, काय करतो, डेव्हलपरला पण मेल करतो ना UAT बरोबर. अरे सॉरी हा इथे UAT ला, त्याला इथे डेव्हलपरला पण एक CC मध्ये ठेवा. बरोबर, इथे गेला एडिट. हा एडिट, इथं जयेश UAT डेव्हलपर आहे, डेव्हलपरला पण, कारण की तो डिप्लॉयमेंट करतोय. आय डेव्हलपर, या दोघांना मेल पाठवा. आणखी सर याच्यामध्ये आपल्याला म्हणजे आपल्या टीमला सपोज एक डेव्हलपर आहे आणि 3 टेस्टर्स आहेत, सॉरी एक टेस्टर आहे आणि 3 डेव्हलपर्स आहेत. तर बरोबर. तिन्ही डेव्हलपर्स हे वेगवेगळ्या म्हणजे एकच युजर स्टोरी वरती पण डिफरंट टेक्नॉलॉजी वरती काम करत असतात ना. मग हे तीनही म्हणजे जोपर्यंत हे तिघांचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण टेस्टिंग साठी प्रोसीड करू शकत नाही, बरोबर ना सर? म्हणजे आपण बरोबर. टेस्ट डिझाईन करून ठेवणार बट एक्झिक्यूट नाही करणार जोपर्यंत हे तिघही त्यांचा टास्क कम्प्लीट करणार नाही तोपर्यंत. करेक्ट. ओके अंडरस्टँड. तसंच केलं ना, मी तसंच केलं ना. APIचं कम्प्लीट केलं, UIचं कम्प्लीट केलं, DBचं राहिलं होतं डेटाबेस. त्यामुळे डेटाबेसचं कम्प्लीट झाल्यानंतर मी टेस्टिंग स्टार्ट केलं. अच्छा सर, मग आता याच्यापैकी एरर कशात आहे हे तर आपल्याला माहिती नसतं ना. म्हणजे आपल्याला समजा डिफेक्ट आला, तुमचा क्विशल क्वेश्चन असा आहे, मला डिफेक्ट आला, तर मी कुणाला रेज करू, कारण माझ्याकडे 3 डेव्हलपर आहेत. तुम्ही काय करायचं, मेन युजर स्टोरी कुणाच्या नावावरती आहे, एका कुणाच्या डेव्हलपरच्या नावावरती असते. म्हणजे या युजर स्टोरीचा मेन कोण आहे, म्हणजे मेन सर्वात जास्त कोणाचं आहे, समजा काम API डेव्हलपरचं आहे तर मेन युजर स्टोरी त्याच्या नावावरती असते. नाव असते कुणाचं ना कुणाचं. तुम्हाला कळतच नाहीये की तिन्हीपैकी कुणाचं काम आहे, तर आपण या डिफेक्ट मध्ये तिघांचं पण नाव लिहून द्यायचं. ओके किंवा डायरेक्ट प्रोजेक्ट मॅनेजरला हा डिफेक्ट रेज करायचा. प्रोजेक्ट मॅनेजर किंवा डिझायनर त्या रेस्पेक्टिव्ह डेव्हलपरला ते आज काम आज आहे. अच्छा ठीक आहे सर. आता म्हणजे सर आता आपण जेव्हा म्हणतो की बिल्ड आल्याच्या नंतरच आपण एक्झिक्युशन करतो, तर ती जी बिल्ड येते आता तिथे डेव्हलपर कडून येते, म्हणजे तिथे 3 डेव्हलपर आहे, मग या तिघांचं काम कंबाईन करून ती बिल्ड येते का तिघांचं काम सेपरेट आता ते कसं असते, ते कोडिंगचा पार्ट झाला. API डेव्हलपर त्याचा कोड ऍक्च्युली प्रोजेक्ट मध्ये कसं असते, जेव्हा आपल्याला ऍट द एंड UI पाहिजे असते, UI डेव्हलपर काय करत असतो, API डेव्हलपरने काही सर्व्हिसेस बनवल्या, त्या सर्व्हिसेस तो जसं तुम्ही कॉल फंक्शन पाहिला, उप्स मध्ये एका क्लासमधून दुसऱ्या क्लासला कॉल करता येते का नाही, येतं. येस सर. तर UI डेव्हलपर काय करतो, API डेव्हलपरच्या सर्व्हिसेस कंझ्युम करतो, म्हणजे कॉल करतो, आणि तो डेटा तो फ्रंट एंडला डिस्प्ले करतो. सेम फ्रंट एंडचा डेटा तो डेटाबेस डेव्हलपरला पाठवतो की जर मी काही ऑपरेशन केलं त्याचा डेटा तुझ्या डेटाबेसला स्टोअर कर. त्यांचा हे कोडिंगचा पार्ट असतो आणि सर्व्हिसेस किंवा डेटाबेस कंझ्युम करण्याचा पार्ट असतो. ते सगळं झाल्यानंतरच आपल्याला UIला ते चेंज दिसतं. सर म्हणजे सगळ्यात शेवटी UIचं काम सगळ्यात शेवटी कम्प्लीट होतं इन सॉफ्ट. UI अगोदर करू शकतो, कारण की UIचं असं नाही ना, API डेव्हलपर कोण त्यांना फक्त नाव घेतलं की जे सर्व्हिस तुम्ही बनवतायत, समजा तुम्ही क्लास बनवतायत, त्या मेन क्लासचं नाव द्या मला, त्याच्यामध्ये तुम्ही लॉजिक नंतर लिहित बसा, कारण की मला UI फ्रंट एंड बनवायचा आहे. त्या फ्रंट एंड मध्ये तुमच्या लॉजिकचा जो आउटपुट येईल तो फक्त मी आउटपुट डिस्प्ले करणार. मेन क्लासचं नाव घेऊ शकतो, बस झालं. अच्छा ठीक आहे. डेव्हलपरचं काय म्हणजे बिल्ड जे आपल्याला येतं सर, ते तिन्ही डेव्हलपरनी काम पूर्ण केल्यानंतरच येतं ना ते. करेक्ट. तिन्ही झाल्यानंतरच येतं.
आणखी ओके सर. सर हे जे स्टेट तुम्ही सांगितलेत ना, टू डू, इन प्रोग्रेस, व्हॅलिडेट, रिव्ह्यू, डन, हे फिक्सच असतात काय? जिरा टूल जर तुम्ही कंपनीमध्ये युज केला तर असे 4 स्टेटस बाय डिफॉल्ट असतातच. इथे व्हॅलिडेटच्या जागी वेगळं नाव असू शकते, बट 3 किंवा 4 स्टेट असतात. कंपनीमध्ये कुणाकुणाची इथे 5 पण स्टेट असू शकतात. एक रेडी असतो आणि एक डन असतो. रेडी आणि डन कशामुळे? रेडी म्हणजे तुमचं काम कम्प्लीट झाले, डन म्हणजे तुम्ही एक क्लायंटला डिप्लॉय करणार आहात स्प्रिंटच्या एंड नंतर किंवा क्लायंटला डिप्लॉय केला, त्यामुळे इथं 5 स्टेट असू शकतात. 80% असे 4 स्टेट पाहिलेत मी प्रत्येक जिरा टूल मध्ये जेवढं आम्ही काम केलं प्रोजेक्ट मध्ये त्याच्यामध्ये. क्लिअर आहे सर मग ते डिफेक्ट मध्ये तुम्ही जे मगाशी सांगितलं ते न्यू आपण स्टेटस ठेवतो, ओपन ठेवतो, मग इथे याच्या रिलेटेड जे टू डू आहे किंवा इन प्रोग्रेस आहे याच्या रिलेटेड तिथे ऍक्च्युली इथं हे असलं पाहिजे. डायरेक्टली स्टेटस हा इथं असतो, टू डू, इन प्रोग्रेस, व्हॅलिडेट आणि डन. हे मी फक्त एक नवीन फील्ड ऍड केली याच्यामध्ये. मॅन्युअली मला ऍड करता येतं टूल मध्ये, फक्त स्टुडंटला दाखवण्यासाठी. आपण जे पाहिले जे शिकले ते खरंच आहे म्हणून दाखवण्यासाठी मी ते ऍड केले स्टेप. बस काही वेगळं नाही याच्यामध्ये. मग जेव्हा आपण रेज करतो तेव्हा ते टू डू येणार का सर? डिफेक्ट रेज करतो जेव्हा आपण रेज करतो टू डू मध्ये येतो. डेव्हलपर ज्याला तो सॉल्व फिक्स करत असतो इन प्रोग्रेस मध्ये. डेव्हलपरचं फिक्स झाल्यानंतर आपल्याला व्हॅलिडेट मध्ये पाठवतो. नंतर आपलं क्लोज झालं आपण डन मध्ये करतो. डिफेक्ट दुबारा रिओपन झाला आपण डबल टू डू मध्ये टाकतो. ओके. हॅलो सर, ड्रॅग आणि ड्रॉप न पण येऊ शकते की टू डू? हा ड्रॅग अँड ड्रॉपच करू शकता तुम्ही, तिथे पण करू शकता. एक दोन्ही पण एकच फंक्शनॅलिटी आहे. म्हणजे सर ड्रॅग अँड ड्रॉप केल्याच्या नंतर मग तिथं असं सेपरेट लेबल द्यायची गरज नाही ना, न्यू आहे? नाही. समजा मी इथे इन प्रोग्रेस इथे डन केलं तर हा डिफेक्ट ऑटोमॅटिक डन झाला बघा, व्ह्यू सॅम्पल बटनचा. हो, झाला का नाही? करेक्ट. म्हणजे एकदाच करायची ती फंक्शनॅलिटी? एकदाच करा तुम्ही, तिथून चेंज करा किंवा ड्रॅग अँड ड्रॉप एकच आहे फंक्शनॅलिटी. बोलिये सर इथे एपीआय डेव्हलपर, टेस्टर असे जे तुम्ही रोल असाइन केलेले आहेत ना सर, ते रोल कसे असाइन झाले? म्हणजे कारण आम्ही पीपल ऍड केले ना, पण तिथे रोल नाही ते माहितीये सर मला, पण तिथे जिरामध्ये ते तो ऑप्शन कुठे येतोय रोल असाइन? ऍड. ओके. युजर स्टोरीला क्लिक केला तुम्ही, बरोबर. ऍड टू चाइल्ड इश्यू केला. ओके. ऍड टू चाइल्ड इश्यू बटनला क्लिक करा, तुमचं असं इथं नाव येतं. म्हणजे तुमचं असं इथे आता मी दाखवते, एक युजर स्टोरी आहे त्याच्यामध्ये ऍड टू चाइल्ड इश्यूला क्लिक केलं. इथे समजा मी टाकलं एपीआय डेव्हलपर. ओके. एपीआय डेव्हलपर 2. इथं बघा क्रिएट झाला. तुम्ही एकतर ह्या टास्कला ओपन करून इथं नाव असाइन करा, तुमचं नाव कोणाला देणार आहे, ठीक आहे. त्याचं इथं टाइम लिहा, किती घंटे तो काम करणार आहे, 6 घंटे. ओके. आणि याला डन करा. तो ऑटोमॅटिक इथं ऍड होऊन गेला. ओके. सॉरी, आम्हाला वाटलं की तिथं ते टॅब आहेत डेव्हलपर वगैरे. आणि सर मोर दॅन 1 प्रोजेक्ट आपण ऍट अ टाइम क्रिएट करू शकतो का? प्रोजेक्ट इथे भरपूर, तुम्ही एका जागी 2-3 प्रोजेक्ट क्रिएट करू शकता. पण सपोज प्रोजेक्टची डेट जर ओव्हरलॅप होत असेल तर स्प्रिंट कंपनीमध्ये नसतंच ना की तुम्ही 2 प्रोजेक्ट. नाही बरोबर आहे, नाही पण आता आम्ही लाईक डेमो करतोय ना प्रॅक्टिस साठी, तर तिथं स्टार्ट स्प्रिंट हे डिसेबलच होतोय सर. तिथं अनेबल ऑप्शन होत नाहीये त्याला युजर स्टोरी वगैरे ऍड केला, काय रिझन असेल? इथे तुम्ही बॅकलॉग मध्ये जावा. आता तुमची एक प्रॉब्लेम जसं म्हणत होता, एक स्क्रीन शेअर करा, मी तुम्हाला दाखवेल. तुमची स्क्रीन शेअर करा. तुम्ही तर बॅकलॉग मध्ये ऍड केला युजर स्टोरी, या बॅकलॉग इथे ऍड करा. इथे ऍड केलं ना, इथं ऑप्शन येते बघा. एकच मिनिट सर, मी स्क्रीन शेअर करा. सर क्रिएट करणं प्रोजेक्ट मॅनेजर काम असतं ना सर, सगळं डेव्हलपर वगैरे असाइन करणं. सॉरी काय कसं जयेश? हे जे आता मॅडमांनी विचारलं ना की टास्क कसं काय क्रिएट करतो, ते ऍज अ टेस्टरचं काम नसतं ना सर, ते प्रोजेक्ट मॅनेजर. टेस्टरचं नाहीये हो का. युजर स्टोरी बनवणं, त्याच्यामध्ये टास्क बनवणं, हे सगळं प्रोजेक्ट मॅनेजर बीएचं काम. आपलं काम आहे टेस्ट केस लिहिणं, युजर स्टोरी सोबत अटॅच करणं, त्याला रिव्ह्यू साठी पाठवणं, एक्झिक्यूट करणं, स्टार्ट करणं, डिफेक्ट आला तर डिफेक्ट क्रिएट करणं, खतम. आता सध्या टूल मध्ये मला सर्वात जास्त आपलं काम बोर्डवर असेल बॅकलॉग पेक्षा. बस
बोर्ड, कारण की आपण स्प्रिंट बॅकलॉग मध्ये काम करतो ना, प्रोडक्ट बॅकलॉग मध्ये कुठं करतो, स्प्रिंट बॅकलॉग मध्ये काम असतं आपलं. येस, स्क्रीन करा लवकर. हो हो सर. सर जे स्टेटस सांगितले तुम्ही डिफेक्टचे, जे की न्यू क्लोज आपण जे शिकलो, पण जिरा टूल सोबत आपण जसं रिलेट करतोय, म्हणजे रिलेट करायचं आपल्याला, टू डू इन द सेन्स न्यू, राईट? तसं नाही आहे नाही ना? डायरेक्टली तुम्ही सांगा जिरामध्ये, जर तुम्ही सांगत असाल माझा जिरा हा बोर्ड होता, तर जिरामध्ये जे तुम्ही स्टेटस ठेवत होता टू डू इन प्रोग्रेस व्हॅलिडेट, डायरेक्टली हे सांगा. जे डिफेक्ट लाईफ सायकल हा कन्सेप्ट आहे फक्त. ठीक आहे, ओके. तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये जेव्हा विचारतात व्हॉट इज द डिफेक्ट लाईफ सायकल, त्यावेळेस टू डू इन प्रोग्रेस चालत नाही. त्यावेळेस तुम्हाला तेच आन्सर सांगावं लागेल. न्यू, ओपन, फिक्स, क्लोज, रिओपन, रिजेक्टेड अँड डेफर्ड. ऍक्च्युली Okay, मग- HPLM मध्ये आहेत सगळ्या गोष्टी. अच्छा. मग सर आपल्या जिरा टूल मध्ये रिजेक्टेड अँड डिफर्ड साठी कुठलं असेल स्टेटस? जिरा टूल मध्ये नाही, जिरा टूल मध्ये डायरेक्टली कमेंट पास करतात. असं रिजेक्टेड असला डेव्हलपर डायरेक्टली त्याला कमेंट पास करतो, मेल पाठवतो, वी आय एम रिजेक्टिंग द डिफेक्ट, सो क्लोज द डिफेक्ट. शेवटी डिफेक्टला रिजेक्ट झाल्यानंतर मी क्लोज करावंच लागतं. जसं मी तुम्हाला रिअल माझं एक रिअल बोर्ड दाखवला होता ज्या प्रोजेक्टचा मला ऍक्सेस आहे सध्या. ठीक आहे, त्या बोर्ड मध्ये तुम्ही पाहिलात की त्याच्यामध्ये कुठं आहे का डेफॉल्टचं ऑप्शन? नाहीये. रिजेक्टेडचं आहे का? नाहीये. ते फक्त कमेंट पास करायचं असतं. यस गोष्ट. अविनाश, हा. हॅलो सर. हॅलो सर. हा सर, जेव्हा आपण आता ऍज अ टेस्टर मी जर लॉग इन होत असेल जिरा टूलला, तर त्या केसमध्ये मला प्रोडक्ट बॅकलॉग विजिबल असेल का? एनेबल असेल का तो? हे बोर्ड जसं मी जेवढ्याला ऍक्सेस दिले सगळ्याला तुम्हाला पण ऍक्सेस असेल त्याच्यामध्ये. ओके. येस अविनाश. हेलो स्क्रीन शेअर करतोय का कोणी? हा मोहित. सर, टेस्टर मतलब अपन है तो बोर्ड में और प्रोडक्ट बैकलॉग में काम करेंगे पूरा? हम बैकलॉग में नहीं, हमने बोर्ड पे काम करते. बोर्ड पे काम करना ना पूरा अपने को, पूरा मतलब बोर्ड, जो yes. पूरा अपन एक्सेल शीट में काम करके उसको अटैच करेंगे फाइल को बार बार, और टेस्ट प्रूफ वाला स्क्रीनशॉट होगा वो भी अटैच करेंगे. करेक्ट, बोर्ड में ही काम होता है. कंपनी में हमें बोर्ड पे बैकलॉग एक्सेस नहीं करते, हमें लगता ही नहीं काम का. वो बस BA का काम रहता है बैकलॉग एक्सेस करके ऐड करना यूजर्स को. मतलब अपना काम बोर्ड में ही काम हो जाएगा खत्म सर. अपना पूरा काम बोर्ड में रहता है, इसलिए मैंने हर बार बोर्ड ही दिखाया था. अरे स्क्रीन शेयर कर रहे कि नहीं? हो सर, एक मिनिट. हेलो सर. सर, अनेक इश्यू की ज्या वेळेला आपण बग्स फिक्स करतो ना, त्यावेळेला आपल्याला व्ह्यू दिसताना ते असं क्रॉस येतात, ते म्हणजे बग फिक्स झाला का? हा नाही, जसं तुमचा हा एखादा डिफेक्ट ना कम्प्लीट झाला, तुम्ही डन मध्ये मूव्ह केलात ना, त्यावेळेस तो म्हणतो की बाबा कम्प्लीट झालाय, त्यामुळे त्याला तो क्रॉस करतो. ओके ओके डन मध्ये केल्यानंतर क्रॉस करतो. स्वप्न एक तुम्ही चेक करून बघा. ओके त्याला उचलून तुम्ही वापस इन प्रोग्रेस मध्ये आणा, तो क्लोज करून दाखवत नाही. दाखवा इथे काय झालं, क्लोज करा ह्या साईडच्या बाजूला, राईट साईडच्या ह्याला क्लोज करा, ते लागत नाही आपल्याला. इथे काय करत बघा, तुम्ही काय केलं, एक युजर स्टोरी ऍड केलं बरोबर, तिथे क्रिएट स्प्रिंट लिहा, क्लिक करा त्याच्यावरती आणि सर्व वरती. आता तुमचे स्प्रिंट ऑलरेडी स्टार्ट झाले नाही, वरती घ्या, कुठं आहे का नाही. खालची जे एक बॅकलॉग आहे ना त्याला उचलून त्या स्प्रिंट 1 मध्ये टाका. खालचा जो बॅकलॉग आहे त्याला ड्रॅग ऑन ड्रॉप करा आणि उचलून पहिल्या याच्यामध्ये टाकून द्या. टाका तिथं, हा सोडा. आलं स्टार्ट स्प्रिंट, क्लिक करा स्टार्ट स्प्रिंटला. ड्युरेशन टाका, कस्टम करू नका, ड्युरेशन टाका 2 वीकचं. स्टार्ट करून द्या मंडे पासून, जे तुम्हाला वाटते तो स्टार्ट डेट ठेवा. मंडे पासून ठेवा, आजपासून नसते फ्रायडे, आपला मंडे टू तुमच्या मनात जसं तुम्हाला वाटते, मंडे किंवा ट्यूजडे, हा मंडे पासून आहे. डायरेक्टली फक्त ऑटोमॅटिक 2 वीकचा घेतो ऑटोमॅटिक. बस स्टार्ट करून द्या. आता ऑलरेडी हा तुमचा पुढच्या ह्याला दाखवेल बरं का, मंडे पासून स्टार्ट होईल. व तुमचे 10 डेज रिमेनिंग वरी दाखवते. आला बोर्ड मध्ये येस सर. आहे. आता वाटल्याचे एक स्टेट ऍड करा, आणखी एक रिव्ह्यू म्हणून. म्हणजे तीनच झालेत ना, एक ऍड करा, आणखी एक रिव्ह्यू म्हणून, व्हॅलिडेट अँड रिव्ह्यू. त्याला उचलून इकडे करा, ड्रॅग अँड ड्रॉप करा, रिव्ह्यूला 3rd याच्या जागा ना, डनला इकडे टाका. सर ऍक्च्युली अभी मॉर्निंगला करत होते ना, तर इथे स्टार्ट स्प्रिंट हा मला असा डिसेबलच येत होता. डिसेबल कशामुळे होते, तुम्ही जोपर्यंत युजर स्टोरी ऍड करत नाही तोपर्यंत तो होतच नाही. ठीक आहे सर, थँक्यू सर. जोपर्यंत युजर स्टोरी ऍड करत नाही तोपर्यंत ऍक्सेसच करू देत नाही.
ठीक आहे सर, थँक्यू. झाले सगळ्यांचं? सर एक वेगळा क्वेश्चन होता माझा, जरा स्क्रीन शेअर करता का सर? माझी करू. तुमचे काय असले काल्पनाचे विषय होता की सर मला हा तुम्ही दाखवू शकता? नाही सर, वेगळा क्वेश्चन आहे माझा. बोला. जसं की आता तुम्ही इथे दाखवलंय की ते इन प्रोग्रेस, व्हॅलिडेट आणि जे आहे ना डन बिन असं दाखवलेलं आहे. बरोबर. तर सर 2 मिनिटं ते दाखवतो का सर? ते दाखवतो. बोला. तर त्याच्यामध्ये कसं आहे की आता तुम्ही जसं सांगताय की एखादी युजर स्टोरी असाइन झाली आहे, तर त्याच्यामध्ये डिझायनर, एपीआय टेस्टर, डेटाबेस वाला आणि टेस्टर इथं या इकडे टू डू मध्ये आहे, बरोबर का? आता बरोबर. जनरली आपलं त्या युजर म्हणजे युजर स्टोरी मध्ये डिस्क्रिप्शन आणि ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया असतो, बरोबर? तर हो. त्याच्यानुसार डिझायनर तो डिझाईन करतोय, जसं की जो ग्राफिकल इंटरफेरन्स जसा दिसणार आहे तो डिझाईन करतोय, बरोबर सर? हो. तर जस्ट त्याच्यावर तो एपीआय टेस्टर आणि डेटाबेस वाले हे बाकीचे कोडिंग करतात. तर आपण बरोबर. इथं टेस्ट केस जे डिझाईन करतो ते आपण युजर स्टोरी वाचूनच करतो, कारण की आपल्याला माहिती हो. नसतं की स्क्रीन मध्ये नेमकं काय दिसणार आहे, कशा टाईप दिसणार आहे. स्क्रीनला तुम्हाला भेटतच नाही ना, जोपर्यंत त्यांचं कम्प्लीट होणार नाही तोपर्यंत ते चेंजेस दिसणारच नाही. मग सर आपण स्टेप कशा लिहितो त्याच्यामध्ये? स्टेप्स लिहायचं काय? तुम्हाला माहित आहे ना युजर स्टोरी अंडरस्टँड आहे, ऍप्लिकेशन कसा ओपन होतो. एक एक्झाम्पल दाखवेल बघा. एक लेटेस्ट चेंज झालाय पेटीएम मध्ये. समजा एक नवीन युजर स्टोरी आहे, ज्या युजर स्टोरी मध्ये काय मेन्शन केलं आहे, आफ्टर पासिंग द मोबाईल नंबर द प्रोमो कोड इज ऍडेड ऑल्सो. पहिलं फक्त ब्राउझर प्लॅन होता का नाही इथं? आता एक नवीन युजर स्टोरी ऍड झाली, प्रोमो कोड पण तुम्हाला इथे लगेच दिसतील बघा. हा प्रोमो कोड पहिला होता का? नव्हतं सर. हा ऍड झालाय नवीन चेंज पेटीएम मध्ये. समजा हा युजर स्टोरी याची बनली की प्रोमो कोड विल बी ऍडेड इन द फ्रंट पेज. हा युजर स्टोरी आहे. स्टेप्स माहित आहेत ना? स्टेप्स काय? ओपन द क्रोम ब्राउझर, एंटर द मोबाईल नंबर, चेक प्रोमो कोड विल बी प्रेझेंट. पण सर आपण जे टेस्ट करतो ना एक्झिक्युशन मध्ये, तर काय काय गोष्टी आपल्याला समजा आता हे व्हिज्युअलाइज होत नाही, हे आपल्याला नाही का हे जे आता दिसतंय डिझायनरने हे केलेलं आहे. ते काय काय टेक्स्ट बॉक्स कुठे, बटन कुठे, आपल्या गोष्टी माहिती नसतात. आपण टेस्ट केसेस याच्या लिहित नाही. क्लिक केल्यानंतर क्लिक झालं पाहिजे, हे लेफ्ट साईडला हे राईट साईडला असलं पाहिजे, हे लिहित नाही ना. आपण काय टेस्ट करतोय? आपण टेस्ट केस काय करतोय? प्रोमो कोड हा टॅब दिसला पाहिजे जेव्हा मी मोबाईल नंबर एंटर करेल. इफ आय एम प्रेसिंग द ब्लँक, जर मी ब्लँक प्रेस केला तर बाय डिफॉल्ट एकच प्रोमो कोड दिसला पाहिजे. जर मी व्हॅलिड मोबाईल नंबर टाकला, लॉग इन जर केला असेल तर मला पहिल्यांदा ब्राउझर प्लॅन हा टॅब पण दिसला पाहिजे. तर काही एंटर नाही केलं तर फक्त प्रोमो कोड टॅब दिसला पाहिजे. आपण टेस्ट केस याच्या लिहितो ना. आणि सोबत आपल्या युजर स्टोरी मध्ये स्क्रीनशॉट जर असेल काही नवीन चेंज, हा नवीन चेंज आहे यासाठी स्क्रीनशॉट दिलेला असतो प्रोजेक्ट मध्ये, हे लक्षात ठेवा. ओके, थँक्यू. ब्लँक नसते, युजर स्टोरी असते. सॉरी, याचा स्क्रीनशॉट असतो की प्रोमो कोड इथं डिस्प्ले होणार आहे म्हणून. तर हे सर बीए पीपलच करत असेल ना? ऑब्व्हियसली बीए पीपल असं डिझाईन करून देतो तुम्ही. ओके, थँक्यू सर. सर अजाईल बोर्ड ह्यालाच म्हणतात ना सर, की दुसरा? करेक्ट. काहीच नाही, यालाच अजाईल बोर्ड म्हणतात. ओके, याच्यावरतीच काम चालतंय. ओके. सर मग ग्रुमिंग मीटिंग मध्ये जेव्हा डे 1 ला जेव्हा ग्रुमिंग मीटिंग असते ना सर, तर तेव्हा आपण जे क्वेरीज वगैरे विचारतो तर त्या पर्टिक्युलर आता समजा ग्रुमिंग मीटिंग चालू झाली, तर ऑलरेडी तुमचं ग्रुमिंग मीटिंगला हे युजर स्टोरी ऍड केलेलं असतात. प्रोजेक्ट मॅनेजर आपण जे पाहिलं स्प्रिंट 0 पाहिला की नाही? स्प्रिंट 0 म्हणजे काय की बाबा नवीन स्प्रिंट मध्ये काय युजर स्टोरी ऍड करणार आहेत, कोणत्या ठेवायच्या आहेत, त्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजर, बीए डिझायनर काही एफर्ट घेतात आणि तुमच्या नेक्स्ट स्प्रिंटचं काम ऑलरेडी बनवून ठेवतात. जसं की बॅकलॉग मध्ये बघा, माझ्या त्या बॅकलॉग मध्ये हा स्प्रिंट आहे, स्प्रिंट 2, याच्यामध्ये काही युजर स्टोरी समजा त्याने ऑलरेडी ऍड करून ठेवली, याला आपण म्हणतो स्प्रिंट 0 वर. आता याच्यामध्ये त्याने ऍड करून ठेवलाय, याच्यामध्ये ऑलरेडी काहीतरी एस्टिमेशन दिलेलं आहे टास्कच्या अगेन्स्ट, रफली एस्टिमेशन दिलंय. जेव्हा माझी ग्रुमिंग मीटिंग असेल, स्प्रिंट 2 ची समजा माझी ग्रुमिंग मीटिंग चालू झाली, त्या ग्रुमिंग मीटिंग मध्ये बघतात टेस्टर भाई अविनाश आपके ऊपर ये यूजर स्टोरी है, देखिए इसका ये एस्टिमेशन है. समजा मला क्लिअर नाही यूजर स्टोरी, तर मी म्हणेल आय वॉन्ट टू कॉल, मला यूजर स्टोरी क्लिअर नाही, मला ग्रुमिंग घ्यावं लागेल. एकट्यासाठी ग्रुमिंग नसते, डेव्हलपरला पण क्लिअर नाहीये, तुम्हाला पण क्लिअर नाहीये तर ग्रुमिंग. फक्त तुम्हालाच क्लिअर नाहीये, डेव्हलपरला विचारावं लागेल काय करायचं आहे यामध्ये. म्हणजे बिफोर ग्रुमिंग मीटिंग हे सगळे टू डू लिस्ट मध्ये त्यांनी 4 युजर स्टोरीज टाकून ठेवलेले असतात. करेक्ट.
नेक्स्ट स्प्रिंटचं काम अगोदरच ते डिसाईड करून ठेवतात की बघा या स्प्रिंट मध्ये ह्या युजर स्टोरी येणार आहे. अच्छा अच्छा ओके. सर तुम्ही आता जसं सांगितलं की जर एकट्यासाठी ग्रुमिंग मीटिंग होत नाही, लाईक काही डाऊट्स असतील टेस्टरला, मग त्या केसमध्ये पॉइंट ऑफ आपण कुणाला कॉन्टॅक्ट करायचा? जसं की एक आपला एका युजर स्टोरी मध्ये मेन पर्सन कोण आहे? समजा अविनाश आहे. अविनाश समजा ह्या युजर स्टोरीचा मेन आहे, त्यासोबत श्याम काम करतोय, अंकित आणि अविनाश, हे 3 लोक आहेत. ते 3 डेव्हलपर आहेत. तुम्ही 3 डेव्हलपरला कॉल घ्या, ऑब्व्हियसली यांच्यासोबत कॉल घ्या की युजर स्टोरी काय आहे मला क्लिअर नाही, एक बार अंडरस्टँड करा. कॉल घेऊन तुम्ही घेऊ शकता. आणि प्रोजेक्ट मध्ये कसं असतंय, युजर स्टोरी जेव्हा बनवतात ना तेव्हा ऑलरेडी तुम्हाला सांगतात किंवा युजर स्टोरी आम्ही नेक्स्ट स्प्रिंटची बनवली आहे, बस गोन थ्रू करा. ओके, म्हणजे डायरेक्टली आपण स्क्रम मास्टरला पण नाही, पहिला डेव्हलपर कडे जातो. पहिल्या डेव्हलपरकडे जाऊ ना, त्याला अंडरस्टँड आहे, तो सांगेल. आपल्याला डेव्हलपरवर विश्वास नाहीये, टेस्ट लीड कडे जावा आपल्या, तो तुम्हाला क्लिअर करेल आमचं. ओके, आणि मग एंडला स्क्रम मास्टर नाहीतर मग ग्रुमिंग नाहीतर बीए पेपर. येस. कारण कसं असते आता बोली जसरी सर, आपल्या 4 युजर स्टोरी दिल्यात ना, मग त्या 4 पैकी पहिल्यांदा कुठली युजर स्टोरी घ्यायची हे कोण ठरवतं? डिसाइडेड. हे डिसाइडेड कसं असते, समजा हा डेव्हलपर आहे, हा डेव्हलपर म्हणतो की बाबा हा सर्वात पहिल्यांदा हे काम कम्प्लीट होणार. डिस्कशन ऑलरेडी असते ना की कोणत्या याच्यावरती लवकर काम होणार आहे. मग डेव्हलपर ऑलरेडी त्या युजर स्टोरीवरती काम स्टार्ट करतात. सध्या हे 3 पण समजा या युजर स्टोरी काम करतायत, तर मी पण याच युजर स्टोरीवरती काम करेन. म्हणजे असं होऊ नये की त्यांनी दुसऱ्याच करतील आणि आपण इथं त्याच्यावर ऍक्सेस असते ना सगळ्यांना. अच्छा, असं नाही की तुम्ही एकटे याचे टेस्ट केसेस लिहितायत आणि सगळेजण याच्यावरती काम करतायत, असं होत नसतं. ठीक आहे, म्हणजे असं डिसाईड कोण करतं नेमकं? डिसाईड म्हणजे सामंजस्यानं सगळे करतात का? नाही, ऑब्व्हियसली आता त्याच्यामध्ये तुमचं डेली स्टँडअप पण असतो ना. डेली स्टँडअप मध्ये समजा या युजर स्टोरीच्या अगेन्स्ट काहीच काम चालू नाही, सगळेजण काहीच काम करत नाहीये, तर तुम्ही थोडं या युजर स्टोरीला काम स्टार्ट करून देणार नाही ना. हो, तुम्ही पण काय करणार, वेट करणार. बाबा डेव्हलपरला विचारणार की मी टेस्ट केसेस कोणत्या युजर स्टोरीच्या लिहायला स्टार्ट करू, या डेव्हलपरला विचारू शकता. मी कुणाला स्टार्ट करू, हा करायचा आहे का? डेव्हलपर म्हणेल नाही, आम्ही या युजर स्टोरीला नाही पिक करते, सध्या आम्ही ही युजर स्टोरी कम्प्लीट करतो. अच्छा, म्हणजे आपली जे स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग आहे, म्हणजे डेली स्टँडअपच्या नंतर समजा एक युजर स्टोरी कम्प्लीट झाली तर लगेच जे दुसरी युजर स्टोरी घ्यायला चालू करतात त्यावेळेस त्यांना विचारायचं की तुम्ही कुठली चालू करताय. आपण डे वाईज मध्ये पाहिलं होतं बघा, सर्वात पहिल्यांदा युजर स्टोरी कोण पिक करतो, डेव्हलपर का आपण? डेव्हलपर जो करतोय ते बघायचं, आपण त्याचा टेस्ट केस लिहायचा. डेव्हलपर फर्स्ट युजर स्टोरीला कम्प्लीट केला, दुसरी पिक करतो ना तो लगेच. हो, इथे लिहिलेलं आहे. आपण लगेच काय करणार मग, दुसऱ्या दिवशी कोणत्या युजर स्टोरीचे टेस्ट केस लिहितो जे डेव्हलपरने पिक केलं आहे. डेव्हलपरचं ऑब्व्हियसली आपल्यापेक्षा काम प्रोग्रेस मध्ये पुढे असणार ना. अच्छा, म्हणजे ते फक्त कन्फ्युजन पहिल्याच दिवशी येणार आहे, बाकी पुढच्या नाही. पहिल्या दिवशी येत नाही, कारण की लगेच डेव्हलपर सांगतो ना की मी कोणतं स्टार्ट करणार आहे आम्ही. अच्छा. सर, तुम्ही असं सांगितलं की जनरली ग्रुमिंग मीटिंग एकदाच होते ना सर, मग त्या केसमध्ये आता सपोज मोठा प्रोजेक्ट आहे आणि सपोज 50 युजर स्टोरीज आहेत, मग त्या केसमध्ये ग्रुमिंग मीटिंगच्या दिवशीच आपल्याला सगळ्या युजर स्टोरी 20 स्टडी करावा लागणार. तुम्हाला ऑलरेडी क्लिअर असते. एसआरए डॉक्युमेंट जेव्हा तुम्हाला एक वेळेस भेटतो ना, एसआरए डॉक्युमेंट तुम्हाला त्यावेळेस समजा क्लिअर नाही तर त्यावेळेसच मीटिंग होते, कंटिन्यू 4-5 वेळेस कंटिन्यू होते मीटिंग. जेव्हा एक वेळेस एसआरए डॉक्युमेंट क्लिअर झाला ना सगळंच, त्यानंतर काय त्याच एसआरए डॉक्युमेंटच्या छोट्या युजर स्टोरीज म्हणतात, त्या युजर स्टोरीवरती काम असतं. त्याच्यामध्ये समजा तुम्हाला पूर्ण एसआरएस क्लिअर आहे, तर युजर स्टोरी क्लिअर नसेल तर तुम्ही डायरेक्टली डेव्हलपर सोबत कॉल घ्या, प्रोजेक्ट मॅनेजर सोबत घ्या, टेस्ट लीड सोबत घ्या. कारण की युजर स्टोरी म्हणजे खूप मोठी नसते ना, छोटा वर्क असतो 2 दिवसाचा 3 दिवसाचा. बरोबर. ठीक आहे सर, आपण डिफेक्ट रेज केल्यानंतर त्याचा आयडी सांगितला होता सर तुम्ही, डिफेक्ट आयडी क्रिएट होतो. मी तर आयडी होतो ना, काय होता आयडी? BOQ 39 40. सर, हे सिक्वेन्स मध्येच होत आहेत ते BOQ 1 2 असं. सिक्वेन्सली होणार ना, प्रोजेक्ट मध्ये पण सिक्वेन्सेस असतो नंबरचा. म्हणजे टाइम नुसार आपण जेव्हा रेज केलं त्या टाइम नुसार होतं का क्रिएट ते? नाही, ऑटोमॅटिक. समजा तुम्ही आता नवीन डिफेक्ट केला, हा डिफेक्टचा नंबर 40 येते. कारण की कसं करतात,
टास्कचे पण नंबर पिक करतायत, टास्कचे नंबर पण होतात आणि डिफेक्टचे पण नंबर जनरेट होतात. ओके ओके चालेल. हॅलो सर. सर तुम्ही जे सांगितलं ना की जिरा टूलची व्हॅलिडिटी 15 दिवस असते, तर ही व्हॅलिडिटी कंपनीमध्ये गेल्यावर पण 15 दिवसाचीच असते का? नाही नाही नाही, असं नसतंय. कंपनीमध्ये ते व्हर्जन घेतात तसं. हे माझा ऑफिशियल आमचं ईमेल आयडी आहे, तर मला हे कंटिन्यू मी चालू शकतो. ओके, नाहीतर ते असं व्हायचं 15 दिवसानंतर ते सगळे असलं काही प्रोजेक्ट नसते का अविनाश, उगाच काय तर आपला अमरेश पौर्णिमा या समोर. सर आपण जेव्हा लॉग इन करतो ना तेव्हा आपल्याला जेवढं फॉर एक्झाम्पल मी टेस्टर आहे, मला जेवढा युजर स्टोरी असाइन असतील तेवढाच दिसणार, बाकीच्या लोकांना काही असाइन आहे ते नाही दिसणार ना. काहून दिसणार नाही? सगळ्याचा ऍक्सेस दिसते ना मला. ओके, जे डिझायनर डेव्हलपरला कोणत्या युजर स्टोरी वगैरे आहे ते सुद्धा आपल्याला दिसतं. सगळं दिसते माझं. बघा ना, सगळ्याच नाव आहेत माझ्या टीम मध्ये, जेवढे मेंबर सगळ्याचं काम बघू शकतो. ओके, थँक्यू. हॅलो सर. हॅलो सर. टेस्टिंग प्रिन्सिपल मध्ये पेस्टिसाइड पॅराडॉक्स काय आहे सर? साइड इफेक्ट काय होतात एका ऍप्लिकेशन मध्ये, त्याचे साइड इफेक्ट काय होते त्याला म्हणतात पेस्टिसाइड काय म्हणला वर्ड? पॅराडॉक्स. पेस्टिसाइड पॅराडॉक्स. ऍप्लिकेशनची काही फंक्शनॅलिटी आहे, त्या फंक्शनॅलिटीमुळे साइड इम्पॅक्ट वरती काही फरक पडत आहे का नाही. जसं आपण रिग्रेशन टेस्टिंग मध्ये बघतो, देर इज इम्पॅक्ट ऑन द साइड इंटरकनेक्टेड मॉड्यूल्स या नॉट. ते म्हणजे तो वर्ड असतो, फक्त एक टेक्निकल वर्ड आहे. येस, लास्ट क्वेश्चन. इंटरकनेक्टेड मॉड्यूलला टेस्ट करणं. येस. हॅलो सर. हा बोलिये. सर अजाईल मध्ये जे आपण मीटिंग कंडक्ट करतो ना, की युजरना आता ग्रुपिंग मीटिंग कंडक्ट करायची आहे टेस्टरला आणि डेव्हलपरला, तर तो मेल आपण हा चॅट बॉक्स यूज करतो की अनदर दुसरा असतो कोणता? कोण चॅट बॉक्स करतो यूज? जे आपण मेल करतो सर ग्रुमिंग मीटिंग कंडक्ट करण्यासाठी, तर तो मेल नाही, तो आउटलुक साठी. ग्रुमिंग रिव्ह्यू मीटिंग साठी ना, रिव्ह्यू मीटिंग सेपरेट सेटअप करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं ना, कंपनीमध्ये somnath.patil@accenture.com एक आउटलुकचा मेल आयडी क्रिएट करतात, तिथून मीटिंग सेटअप करतात. हे फक्त बोर्ड मध्ये तुमच्या नावावरती काय टास्क असाइन झाले त्यासाठी मेल करतात याच्यात. ओके, तो स्टूडेंट आज के लिए हमारा इतना रहेगा. बच्चा वाला सेशन हम कल कवर कर लेते. कल भी मेरा क्लास रहेगा. क्यों कल हम क्लास ले रहे? क्योंकि आपको छुट्टियां दिवाली का हम देने वाले हैं. बराबर, दिवाली की छुट्टी है, इसलिए आपका क्लास कंटिन्यू कल संडे भी रहेगा. ये अपना क्लास चलेगा अप टू 1 to छुट्टियां कब से दिया मैंने आपको? 3 तारीख से बोला ना, तो 2 तारीख तक हमारा क्लास चलेगा. नहीं सॉरी, हाँ, मेरी छुट्टियां कब से आपने छुट्टियां है? 3, 4, 5, 6 4 दिन ही छुट्टियां है. 7 तारीख को क्लास होगा या मॉक रहेगा, मैं आपको इन्फॉर्म कर देता हूँ पहले. 3, 4, 5, 6 ये 4 दिन छुट्टियां रहेगी, इसलिए आपको कल भी क्लास है, परसों और उस परसों क्लास ऑन द सेम टाइम. टाइमिंग चेंज नहीं होगा मेरा. ठीक है, ओके. तो स्टूडेंट आज के लिए इतना ही. बच्चे वाला सेशन हम कल कवर करते. थैंक्स, हैव अ नाइस डे, बाय, गुड नाइट. थँक्यू सर. और आपका ग्रुप का एक मॉक, जैसे आज मॉक हुआ, मैंने एक मॉक का बहुत ही ये देखा कि 10 स्टूडेंट या 12 स्टूडेंट एब्सेंट है आउट ऑफ 25. क्या होता है पता है क्या? अभी आपका एक 15 दिन में या 20 दिन में सिलेबस खत्म होगा, और बाद में ऐसे फोन नहीं करना क्या बोल के सर मेरा फर्स्ट राउंड क्लियर नहीं हो रहा. ये रियलिटी बता रहा हूँ मैं. बाद में आप 10 दिन के बाद जरूर कॉल करेंगे कि आपके स्टूडेंट जैसे जो सही में रेगुलर कर रहा है, जैसे वो बंदा प्लेस होता है ना, अब बाद में हमें फोन करेंगे सर मेरा प्लेसमेंट नहीं हो रहा, फर्स्ट राउंड क्लियर नहीं हो रहा. तो उस टाइम पे हम कुछ नहीं कर सकते आपके लिए. ये याद रखिए, ये याद रख के थोड़ा प्रैक्टिस करिए. अगर हमारा एम फिक्स है तो ऑब्वियसली हम उसके लिए आधा घंटे का मॉक रहता है आपका. आधा घंटा अगर आप निकाल नहीं सकते तो आपकी लाइफ में आप सीरियस किसी बात के लिए नहीं है. ठीक है, मैंने जो ग्रुप का देखा, ग्रुप 2 का या ग्रुप 3 का जो मॉक था, उसका रिजल्ट मैंने देखा. अभी ग्रुप 5 है सर. 5 होता है क्या? ओके, सॉरी. हाँ, जो भी ग्रुप देखा मैंने. ठीक आहे, ओके, चलो गुड नाईट. नाही सर, जॉईन केलं होतं बट थोडं लेट झालं होतं, मग मॅमनी घेण्यापासूनच नाही म्हणून दिलं, आणि सगळ्यांचे झाल्याबरोबर मी रिक्वेस्ट करतो असं वाटलं बट लेफ्ट केलं मॅमनी. ऑब्विसली एक तर आपला फिक्स टाइम असतो, मॉक फॅकल्टीचा टाइम तेवढाच असतो. त्याच्यामध्ये आपण जर लेट, आता लेट कशामुळे? दिवसाचे 24 आवर मध्ये तर मी अर्धा घंटासाठीच नाही अवेलेबल, म्हणजे बघा ना. थोडंसंच लेट झालं सर, मीन्स मॉक तर आमच्या प्रॅक्टिस साठीच आहे ना. तेच म्हणतो आपलं प्रॅक्टिस साठी. ऑब्विसली
पुढच्या आता इंटरव्ह्यू जर असं म्हणला किंवा 10 ते 12 मध्ये 10 ते 10:30 मध्ये जॉईन करा, मी 10:30 नाही जॉईन केलं तर तो घेईल का पुढचा इंटरव्ह्यू? कंपनीमध्ये होते बरं का असं. तेव्हा आपण कंपनीमध्ये कसं असतो 10ला नाही होत आपण 9:30ला तयार होऊन बसतो. हे समजा तुमचे इंटरव्ह्यूज आहेत, कारण की हेच क्वेश्चन, हेच तुम्हाला क्वेश्चन आणि हाच कॉन्फिडन्स तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये भेटणार. हेच तुम्ही फेस करणार की टॅकल कसं करायचं इंटरव्ह्यूला, काय क्वेश्चन असतात, आन्सर कसं द्यायचं, कॉन्फिडन्स कसा बिल्ड करायचा. त्या वीकली मॉक मधूनच तुम्हाला घेता येतो. वीकली मॉक नाही दिला तो ड्रॉबॅक जे तुम्ही इथं प्रॉब्लेम फेस करणार ते प्रॉब्लेम तुम्हाला मेन इंटरव्ह्यू मध्ये होतात. तिथं तुमचे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून वीकली मॉक घेतो. तब्येत ठीक नव्हती. उद्या करा, उद्याच्या असं काही. हो हो चालेल सर. थोडी तब्येत ठीक नव्हती, मी लवकर झोपलो आणि मेसेज मग सकाळी उठल्यानंतर बघितला, त्यामुळे मग सॉरी सर, प्रॉब्लेम झाला. मला लेट झालं काल, मला पाठवायला ते एकदम मला अपडेट झालं नाही त्यामुळे. ठीक आहे, मी लेट वगैरे नाही करत जॉईन. ठीक आहे, उद्या करायला जॉब. ठीक आहे, ठीक आहे सर, थँक्यू. थँक्स, हॅव अ नाईस डे, बाय, गुड नाईट. गुड नाईट सर. थँक्यू सर. गुड इव्हनिंग एव्हरीवन. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. मॅन्युअलचे सेशन आहेत ना 1 आणि 2 तारखेला, सोमवार मंगळवार? हो सर. येस सर. आपले पण असतील सेम टाइमला. ओके. सर उद्या आहे का क्लास? उद्याला मॅन्युअलचं आहे का? मॅन्युअल नाही मॅन्युअल बी आहे ना? संध्याकाळी सर मॅन्युअल आहे सर. संध्याकाळी आहे सर. संध्याकाळी आहे सर. उद्या संध्याकाळी मला नाही जमणार. उद्या संध्याकाळी जर उद्या सकाळी पॉसिबल असेल तर मी एक सकाळी घ्यायचं का उद्याला? मग ऑटोमेशन सकाळी घ्या सर. उद्या एक्झाम आहे सकाळी सर. कशाची एक्झाम आहे? ते आरोग्य सेवा सर. किती जणांचे? किती जणांचे? एकटाच आहे सर. एकटाच आहे? अजून कोणतरी होतं सोबत? सोनू सर. तुमचे पण आहे का? सर. ठीक आहे. उद्याला आपलं नको सेशन, मंडे ट्युजडे 2 दिवस घेऊया. ठीक आहे. कुठे होतो मग आपण? सर मंडे ट्युजडे मॉर्निंग मध्ये नसेल ना सर? मॉर्निंगला नको. मॉर्निंगला दुसरे मॉर्निंगचे सेशन असतील ना माझे, तर नाही चालणार. सेम टायमिंगला असतील ना मग सर मंडे ट्युजडे? हा, कारण मॅन्युअलचं पण हेच टाइमला असेल ना मंडे ट्युजडेला. मग ते एक क्लास सकाळी एक संध्याकाळी, मग ते व्यवस्थित नाही होणार. मग कंटिन्यू 2 सेशन असतील ना, मग काही नाही. ओके. सिलेबस मागा आहे बरंच आपलं. परत त्यामध्ये सुट्ट्या 4 दिवस. उद्या इव्हिनिंगला नाही का सर? मग उद्याला कारण मी बाहेर चाललो उद्या, तर माहिती नाही किती वाजता येणार आहे. परत मी सांगून ठेवलं तुम्हाला. सर दिवाळीमध्ये घ्या सर क्लास. दिवाळीमध्ये नाही, बरेच लोक अटेंड नाही करणार. मॉर्निंग बॅच घेतली तर चालेल सर दिवाळीमध्ये? हो सर. दिवाळीमध्ये का? हो सर. नाही होणार. नाही, पण अभ्यासच करणार नाही कोणी, कारण 2-3 दिवस तर दिवाळी मग सर्व एन्जॉय करत असतील, त्यामध्ये क्लास घेऊन बसलो तर आपण, तर मला काय नाही, मी घेऊ शकतो, बट तुम्हालाच प्रॉब्लेम होईल. सर 3 महिन्यानंतर घरी जातोय, आता कसं होणार सर? ते तर आहे. असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, आपण नंतर घेऊ एक्स्ट्रा क्लासेस. ओके. किंवा मग सर मंडे
हा मंडे टू एक्सटेंड करू शकतोस का म्हणजे हा ते एक्सटेंड करू बरोबर. हो. उद्याचा कॅन्सल का मग सर क्लास? उद्याचा माझा कॅन्सल राहील ओके. कारण मॉर्निंगला दोघांचं काहीतरी आहे ना एक्झाम, मग ते नाही जमणार त्यांना. ओके. अलर्ट पॉपअप प्रॅक्टिस केलात सर्वांनी? येस सर. येस सर. येस सर. येस. ओके. मग याच्यानंतर आहे आपला चाइल्ड ब्राउझर पॉपअप. तर पहा कशा प्रकारे असतो हा पॉपअप. ओके, हा तुमचा मेन पेज. मग मेन पेज वरती जेव्हा तुम्ही सपोज इथे एक बटन आहे तर त्याला जेव्हा तुम्ही क्लिक करणार, हे न्यू टॅबला जसं तुम्ही क्लिक करणार एक नवीन टॅब तिथे ओपन होईल. ओके, नवीन टॅब ओपन झाला. मग हा नवीन टॅब किंवा तुमच्या इथे नवीन विंडो आहे त्याला क्लिक करा. हा नवीन विंडो, हे सर्व तुमचे चाइल्ड ब्राउझर पॉपअप आहेत. कसं आयडेंटिफाय करणार हे चाइल्ड ब्राउझर आहेत ते? कारण ह्यांचे जे फीचर्स आहेत काय म्हणतात, वी कॅन इन्स्पेक्ट एलिमेंट प्रेझेंट इन अ पॉपअप. चेक करा. हा जो स्मॉल विंडो ओपन झाला त्याच्यावरचे जे एलिमेंट आहेत त्यांना तुम्ही इन्स्पेक्ट पण करू शकतो. पाहिजे इन्स्पेक्ट होत आहे. त्याच सोबत तुमचा जो न्यू टॅब ओपन झालेला त्याच्यावरचे पण एलिमेंटला आपण इन्स्पेक्ट करू शकतो. ओके, फर्स्ट फीचर काय म्हणतो चाइल्ड ब्राउझर पॉपअपचा, की जे पण एलिमेंट प्रेझेंट आहेत चाइल्ड ब्राउझर पॉपअप वरती त्यांना आपण इन्स्पेक्ट करू शकतो. ओके, मग नेक्स्ट पॉइंट काय म्हणतो इम्पॉर्टंट, दिस पॉपअप कंटेन्स ऍड्रेस फील्ड, मॅक्सिमाइज, मिनिमाइज अँड क्लोज ऑप्शन्स. ओके, असे जे पॉपअप आहेत त्याच्यावरती मॅक्सिमाइज ऑप्शन असेल, पाहिजे मॅक्सिमाइज ऑप्शन आहे, मिनिमाइज ऑप्शन आहे, क्लोज ऑप्शन आहे, ऍड्रेस फील्ड जिथे की आपण URL पण एंटर करू शकतो. मग हा झाला तुमचा चाइल्ड ब्राउझर पॉपअप. ओके, मेन पेज सारखा दिसेल जसा मेन पेज असतो तुमचा, ज्यामध्ये मेन पेजला तुम्ही मॅक्सिमाइज, मिनिमाइज, क्लोज करू शकतो. तसंच जो चाइल्ड विंडो किंवा चाइल्ड ब्राउझर पॉपअप ओपन होतो त्यांना पण आपण मॅक्सिमाइज, मिनिमाइज आणि क्लोज करू शकतो. ओके, जो तुमचा हा तुमचा नवीन विंडो ओपन झाला, जो नवीन टॅब आहे त्याला पण आपण चाइल्ड विंडोज म्हणू शकतो. हा तुमचा मेन पेज, मेन पेज वरून जो नवीन टॅब ओपन होतोय न्यू टॅबला क्लिक केल्यानंतर त्या टॅबला पण आपण चाइल्ड ब्राउझर पॉपअपच म्हणणार. ओके, कारण इथे पण मिनिमाइज, मॅक्सिमाइज, क्लोज आणि URL पण आपण इथे एंटर करू शकतो. ओके, मेन पेज तुमचा हा राहील जिथे आपण URL एंटर केलो. तिथून जे नवीन टॅब किंवा नवीन विंडो ओपन होत आहेत त्या सर्वांना आपण काय म्हणणार, चाइल्ड ब्राउझर पॉपअप. ओके, समजते सर्वांना कसं आयडेंटिफाय करणार चाइल्ड ब्राउझर पॉपअप? येस. येस सर. हो सर. येस. ओके, नवीन जो टॅब ओपन होतो त्याला पण चाइल्ड ब्राउझर म्हणणार किंवा नवीन जो विंडो ओपन होतोय, सॉरी, नवीन जो विंडो ओपन होतोय त्याला पण आपण चाइल्ड ब्राउझर पॉपअप म्हणणार. बट त्यासोबत नुसतं नवीन विंडो ओपन होते त्याला चाइल्ड ब्राउझर पॉपअप म्हणणार का? नाही. त्याच्यामध्ये जे फीचर्स आहेत ते फीचर्स काय म्हणतात की तिथे मिनिमाइज, मॅक्सिमाइज, क्लोज आणि URL एंटर करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन्स राहायला पाहिजे, तरच आपण त्याला चाइल्ड ब्राउझर पॉपअप म्हणणार. जसं मेन पेज त्याचा चाइल्ड ब्राउझर पॉपअप असेल. ओके, तर पहा आता यांच्यावरती ऍक्शन कसं परफॉर्म करू शकतो आपण. सुरुवातीला तुमचा जो इथे ऍप्लिकेशन आहे ओपन करा.
हा मेन पेज वरती तुम्हाला जो न्यू टॅब आहे त्याला क्लिक करा, आयडेंटिफाय करून. न्यू टॅब साठी नेम दिलेले, क्लास दिलेले, कोणतं पण एक ऍट्रिब्यूट घ्या. नेम इक्वल टू सिंगल कोट मध्ये नेमची व्हॅल्यू 1/1 मॅचिंग आणि तुमचा नेम बटन तिथे हायलाइट होतोय. क्लिक ऑन नेम बटन. होतोय नेम बटनला क्लिक. जो न्यू टॅब जो बटन आहे त्याला क्लिक होतोय. येस. जसं तुम्ही न्यू टॅबला क्लिक करणार, नवीन टॅब ओपन होईल आणि त्या पेज मध्ये एलिमेंट येथील लोड होतील. ओके. इम्प्लिसिट वेट यूज केलं होतं ना आतापर्यंत, आपण कालच्या सेशन मध्ये बघितलं होतं ना. वापरलं सर केलेला सर. येस. आपल्या स्क्रिप्ट मध्ये आपण सध्यासाठी ऍड करूया, कारण जेव्हा तुम्ही ते न्यू टॅबला क्लिक करणार ना, तो नवीन पेज लोड व्हायला वेळ लागतोय. ओके. मग तो नवीन पेज लोड होत झाल्याच्या नंतर त्याच्यावरती तो ऍक्शन परफॉर्म करायला पाहिजे पुढे जाऊन. त्यासाठी मग आपण सेफ साईड साठी आपलं स्क्रिप्ट फेल नाही झाला पाहिजे. आपण तिथे ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर इम्प्लिसिट वेट ऍड करा. इम्प्लिसिटली वेट 10 सेकंड 20 ची पण मेन्शन करा. टाइम मिनिट डॉट सेकंड्स. मग जसं तुम्ही न्यू टॅबला क्लिक करतोय, ओके, मेन पेजच्या न्यू टॅबला क्लिक केल्याच्या नंतर हा न्यू टॅब ओपन होतोय. मग इथे तुम्हाला सांगितलेलं की हा जो ट्रेनिंग लिंक आहे किंवा कोणतं पण एखाद्या लिंकला तुम्ही क्लिक करा. मग ट्रेनिंग लिंकला क्लिक केल्याच्या नंतर मग ट्रेनिंग रिलेटेड जे कंटेंट आहे ते इथे डिस्प्ले झालं पाहिजे. ओके. सेलिंगचं ऑनलाईन ट्रेनिंग आहे इथे, त्याच्या रिलेटेड ते कंटेंट डिस्प्ले झालं पाहिजे. ओके. मग त्याला आयडेंटिफाय करून क्लिक करा. हा तुमचा मेन पेजवर आहे का चाइल्ड विंडोवरती आहे हा एलिमेंट? चाइल्ड विंडो. येस. चाइल्ड विंडोच्या ट्रेनिंग लिंकला क्लिक करा. टेक्स्ट आहे ट्रेनिंग. स्पॅन. वन ऑफ टू मॅचिंग आणि फर्स्ट वाला मॅचिंग आपल्याला जो ट्रेनिंग पाहिजे तोच हायलाइट होतोय. मग हे पण यूज करू शकतो किंवा त्याला 1/1 मॅचिंग पण रेट करू शकतो. इंडेक्स मध्ये कन्वर्ट करून त्याचे इंडेक्स 1 मेन्शन करा. 1/1 मॅचिंग. ओके. ट्रेनिंग लिंकला क्लिक करायचे. चाइल्ड विंडो पेजवर एलिमेंट प्रेझेंट आहे तो. ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट. तुमच्या ट्रेनिंग लिंकला आयडेंटिफाय केलं मग क्लिक करा. रन करून पहा ट्रेनिंग लिंकला तो क्लिक होतं की नाही चाइल्ड विंडोवरती. तुमचा दुसरा पेज न्यू टॅब लोड होतोय. तो लोड झाल्याशिवाय ऍक्शन परफॉर्म होणार नाहीत पुढचे. टाइम थोडं जास्त मेन्शन करा. लोड तो पेज लोड व्हायला वेळ लागतोय.
पेज तर लोड झाला, पण चेक करा की ट्रेनिंग लिंकला तो क्लिक होतं का नाही. होतं का क्लिक ट्रेनिंग लिंकला? होत नाही. चेक करा काय एक्सेप्शन वगैरे आहे का, चेक करा काय एक्सेप्शन येतं. नो सच एलिमेंट एक्सेप्शन. कोणत्या एलिमेंटवरती येतं पहा, जे तुम्ही एक्सपर्ट आयडेंटिफाय केलाय ट्रेनिंग साठी त्यासाठी. ओके, आपण काय करू, तो जो एक्सपर्ट करेक्ट आहे की नाही चेक करू आपण त्या ऑटोमेशनने ओपन झालेल्या वेब पेज वरती. वन ऑफ वन मॅचिंग ट्रेनिंग तर हायलाइट होतोय. हे एक्सपर्ट तर करेक्ट आहे, मग काय रिझन असू शकते सांगा. आयडेंटिफाय का होत नाही एलिमेंट. मेन विंडोवरून चाइल्ड विंडोला जाण्यासाठी मेन विंडो, येस करेक्ट. कारण सेलियनचा फोकस कधी पण तुमच्या मेन पेज वरतीच राहतो. हा तुमचा मेन पेज, पण याला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला वाटतं की फोकस सेलियनचा ह्या नवीन विंडोवरती आहे, पण तुम्हाला फक्त आपल्याला पाहते वेळेस फोकस नवीन विंडोवरती वाटतंय, बट सेलिनियमचा विंडो तर मेन पेज वरतीच राहील. तो काय करतोय की तुमचा ट्रेनिंग लिंक मेन पेज वरती सर्च करतोय. ओके, मग आपल्याला सेलिनियमचा फोकस, ओके, वेब पेजचा फोकस नवीन विंडोवरती आहे, पण सेलिनियम तर त्याच विंडोवरती सर्च करतो ट्रेनिंग लिंकला. ओके, मग हा जो ट्रेनिंगचा जो एक्सपर्ट आहे त्या मेन पेज वरती सर्च करतो, मेन विंडोवरती सर्च करतो. मग तुम्हाला सेलिनियमचा फोकस मेन पेज वरनं चाइल्ड विंडोवरती घेऊन यावं लागेल. ओके, मग ते जर तुम्हाला सेलिनियमचा फोकस चाइल्ड विंडो मेन पेज वरनं चाइल्ड विंडोवरती न्यायचं असेल तर पाहते स्टेटमेंट दिलेलं आहे, काय म्हणतंय, टू हँडल चाइल्ड ब्राउझर पॉपअप वी नीड टू स्विच Selenium focus from main page to child window or child browser pop-up by using syntax driver.system.window. ओके, सर्वात अगोदर तुम्हाला मेन पेज वरनं चाइल्ड विंडो वरती स्विच करावं लागेल. ओके, मग त्यासाठी स्टेटमेंट काय, स्विच टू विंडो. ओके, स्विच करण्यासाठी विंडोवरती स्विच टू चाइल्ड विंडो. चाइल्ड विंडोवरती स्विच करण्यासाठी स्टेटमेंट आहे ड्रायव्हर डॉट स्विच टू डॉट विंडो. मग विंडो मध्ये तुम्हाला काय मेन्शन करावं लागेल, ते विंडो मध्ये मेन्शन करावं लागेल तुम्हाला स्ट्रिंग विंडो आयडी. ओके, विंडो मेथड मध्ये काय मेन्शन करावं लागेल, स्ट्रिंग विंडो आयडी. पण हे विंडो आयडी कुठे आहे का आपल्याकडे सध्यासाठी नाही. विंडोची आयडी असं तुम्ही एचटीएमएल कोड मधून वगैरे चेक करू शकत नाही. विंडोची आयडी एक फंक्शन आहे तुमच्याकडे, त्या फंक्शनचा युज करून प्रत्येक जे वेब पेज वरती जे विंडोज आहेत, मेन पेज, चाइल्ड विंडो, ओके, चाइल्ड ब्राउझर पॉपअप, तर सर्वांचे एक युनिक आयडीज असतात. ओके, युनिक आयडी गेट करून आपण ते आयडी ह्या फंक्शनला ऍज अ इनपुट म्हणून पाठवू शकतो. ओके, मग सर्वात अगोदर हा फंक्शन कॉल करण्याच्या अगोदर काय करावं लागेल, मग आपल्याला चाइल्ड विंडोचा आयडी गेट करावं लागेल. ओके, मग चेक करा चाइल्ड विंडोचा आयडी कसं गेट करणार आपण. गेट चाइल्ड विंडो आयडी. आयडी किंवा त्याला आपण ऍड्रेस पण म्हणू शकतो. ओके, ऍड्रेस मीन्स URL नाही, URL वेगळा, ऍड्रेस फील्ड वेगळा. ओके, मग आपल्याला इथे चाइल्ड विंडोचा आयडी गेट करायचे. त्यासाठी आपल्या वेबड्रावर मध्ये एक फंक्शन आहे, पहा कोणतं फंक्शन आहे चेक करा, ड्रायव्हर डॉट गेट विंडो हँडल्स. ओके, गेट विंडो हँडल्स फंक्शन कॉल करा. मग तुमचा जो गेट विंडो हँडल्स फंक्शन आहे, आपल्याकडे असं कोणतं फंक्शन नाही की जो डायरेक्टली चाइल्ड विंडोचा आयडी गेट करून देईल, बट आपल्याकडे असं फंक्शन आहे की जो मेन पेज आणि चाइल्ड विंडो दोघांचा पण आयडी तुम्हाला रिटर्न करून देईल. ओके, आपल्याकडे डायरेक्टली असं कोणतं इनबिल्ट फंक्शन नाही की तो चाइल्ड विंडोचाच आयडी रिटर्न करून देईल, बट जो फंक्शन आहे गेट विंडो हँडल्स सेकंड वाला फंक्शन इथला, तो तुम्हाला मेन पेज आणि चाइल्ड विंडो ह्या दोघांचा आयडी रिटर्न करून देईल. ठीक आहे, दोघांचं तर दोघात मग आयडी आपण गेट करू शकतो तिथे. मग तो काय रिटर्न करतो पहा, जसं तुमचा लिस्ट ऑफ एलिमेंट असतो तसंच तो काय रिटर्न करतोय, सेट ऑफ स्ट्रिंग. डायरेक्टली तुम्हाला आयडीज रिटर्न करतोय. आयडीज कोणत्या फॉर्म मध्ये आहेत ते,
स्ट्रिंग फॉर्म मध्ये. आणि तो सेट मध्ये काय स्टोअर करतोय, कारण जे तुम्हाला आयडीज भेटणार आहे युनिक असतील, प्रत्येक विंडोचे आयडी युनिक असतील, डुप्लिकेट नसतील. ओके, लिस्टमध्ये एखादं इन्फॉर्मेशन डुप्लिकेट येऊ शकतोय, सेटमध्ये डुप्लिकेट येतो का कधी नाही. मग ते युनिक आयडीज गेट करण्यासाठी तो सेटमध्ये कलेक्शनचा ऑब्जेक्ट सेटमध्ये रिटर्न करतो. आणि सेटमध्ये कोणत्या टाईपची इन्फॉर्मेशन आहे, स्ट्रिंग, कारण तुमचे जे आयडीज भेटणार आहेत स्ट्रिंग फॉर्म मध्ये असतील इथे. ओके, कॉल करा गेट विंडो हँडल्सला, मग तो तुम्हाला ऑल आयडीज रिटर्न करून देईल. कोणाकोणाचे ऑल आयडीज, मेन पेज आणि चाइल्ड विंडोज. मेन पेज आयडी कॉमा चाइल्ड विंडो आयडी. ओके, आणि तो रिटर्न करतो तुम्हाला सेट ऑफ स्ट्रिंग मध्ये. ओके, जसं लिस्ट ऑफ सप्लिमेंट होता, ओके, तसं तिथे सेट पण कलेक्शनचा ऑब्जेक्ट आहे. आणि त्या सेटमध्ये कोणत्या टाईपचं इन्फॉर्मेशन आहे, काही वेबलेमेंट वगैरे आहेत का नाही, तिथे सेटमध्ये तुमचा स्ट्रिंग इन्फॉर्मेशन आहे. ओके, जसं आपण ह्या सेट ऑफ स्ट्रिंग किंवा ट्री सेट ऑफ सेट स्ट्रिंग वगैरे मेन्शन करतो, तसं तुमचा सेटचा कलेक्शनचा ऑब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये फक्त स्ट्रिंग इन्फॉर्मेशन आहे. मग आता हे जे स्ट्रिंग इन्फॉर्मेशन आहे सेटमध्ये, तर त्यामध्ये फर्स्ट इन्फॉर्मेशन मेन पेजचा आयडी आहे, सेकंड इन्फॉर्मेशन चाइल्ड विंडोचा आयडी. दोनच विंडोज ओपन आहेत आपले सध्यासाठी, एक मेन पेज आणि तुमचं चाइल्ड विंडो. ओके, मग जो सेटमध्ये फर्स्ट इन्फॉर्मेशन आहे मेन पेजचा आयडी आहे, सेकंड इन्फॉर्मेशन चाइल्ड विंडोचा आयडी. मग असे तुम्हाला तो आयडी रिटर्न करतोय. पण ह्यातनं जो सेट मधनं आपण एखादा इन्फॉर्मेशन गेट करू शकतो का सांगा. सेट जो आहे कलेक्शनचा ऑब्जेक्ट, त्यामध्ये एखादा फर्स्ट वाला इन्फॉर्मेशन कसं गेट करणार आपण त्यातून सांगा, कर्सरचा यूज करून. गेट फर्स्ट सिलेक्टेड, तो लिस्ट बॉक्स आहे ना, इथे लिस्ट बॉक्सचे फंक्शन कॉल करतो का गेट फर्स्ट सिलेक्टेड ऑप्शन? नाही सर. मग इथे सेट मध्ये इन्फॉर्मेशन तुमच्या इंडेक्स फॉर्म मध्ये स्टोअर होत नाही. मग तुम्हाला जर फॉर इच लूप यूज केलं तर सर्वच इन्फॉर्मेशन प्रिंट करून देईल, मेन पेजचा आयडी, चाइल्ड विंडोचा आयडी. मग तुम्हाला कसं समजेल मेन पेजचा कोणता आहे, चाइल्ड विंडोचा कोणता आहे, समजेल का काही नाही समजणार. मग आपल्याला काय करावं लागेल, तुमचं सेट जर इन्फॉर्मेशन लिस्ट मध्ये कॉपी करा, मग लिस्ट मधून इंडेक्स फॉर्म मध्ये डेटा गेट करू शकतो का नाही. मेन पेजचा आयडी पाहिजे तर 0th इंडेक्सचा डेटा गेट करा, चाइल्ड विंडोचा पाहिजे असेल तर फर्स्ट इंडेक्सचा डेटा गेट करा. करू शकतो का नाही आपण सांगा. येस सर. येस, सेट मध्ये जे इन्फॉर्मेशन आहे हॅश टेबल फॉर्म मध्ये असते. ओके, टेबल त्याचा हॅश व्हॅल्यू आणि त्याचा ऍक्च्युअल इन्फॉर्मेशन. बट तिथनं आपल्याला फर्स्ट वाला इन्फॉर्मेशन गेट करू शकत नाही, फर्स्ट वाला किंवा लास्ट वाला इन्फॉर्मेशन. मग तुम्हाला जर तसं फर्स्ट वाला इन्फॉर्मेशन गेट करायचं असेल तर इंडेक्स फॉर्म मध्ये तुम्हाला डेटा गेट करावा लागेल. तर इथे सेट नंतर इंडेक्स नसतं, बट तुम्ही लिस्टचा एखादा इम्प्लिमेंटेशन क्लास कॉल करा, जसं की अरे लिस्ट, अरे लिस्ट ऑफ स्ट्रिंग एल इक्वल टू न्यू अरे लिस्ट ऑफ. आकाश काही क्वेश्चन आहे का तुमचं? नाही सर, सॉरी सर. अरे लिस्ट ऑफ स्ट्रिंग एल इक्वल टू न्यू अरे लिस्ट ऑफ स्ट्रिंग. ओके, मग इथे तुमचा एम्प्टी अरे लिस्ट क्रिएट केलं, बट त्या अरे लिस्ट मध्ये काही डेटा आहे का नाही, काहीच डेटा नाही. मग त्या अरे लिस्ट मध्ये इन्फॉर्मेशन जर कॉपी करायचं असेल तुम्हाला, तर सेटचा ऑब्जेक्ट नेम आहे ऑल आयडीज, ते पास करा तुमच्या अरे लिस्टच्या कन्स्ट्रक्टर मध्ये. मग जसं तुम्ही अरे लिस्टच्या कन्स्ट्रक्टर मध्ये ऑल आयडीज पास करणार, मग जे पण तुमचे आयडीज आहेत पूर्ण तुमच्या अरे लिस्ट मध्ये स्टोअर होऊन जातील. मग आता अरे लिस्ट मध्ये तुमचं जो इन्फॉर्मेशन आहे इंडेक्स फॉर्म मध्ये स्टोअर होतं. मग जो मेन पेजचा आयडी आहे तो कोणत्या इंडेक्सला स्टोअर होणार, 0th इंडेक्सला. त्याच्यानंतर चाइल्ड विंडोचा आयडी कोणत्या इंडेक्सला स्टोअर होणार, फर्स्ट इंडेक्सला. आणि हे फिक्स आहे, हे फिक्स आहे की जो सेट ऑफ स्ट्रिंग इन्फॉर्मेशन आहे तो
त्यामध्ये फर्स्ट इन्फॉर्मेशन मेन पेजचाच आयडी आहे, नेक्स्ट इन्फॉर्मेशन चाइल्ड विंडोचाच आयडी असेल. ओके, मग ते तुम्ही अर्लिस्ट मध्ये कॉपी केलात. मग त्यामध्ये 0th इंडेक्सला मेन पेजचा आयडी, फर्स्ट इंडेक्सला चाइल्ड विंडोचा आयडी. मग आता तुम्ही जर फर्स्ट इंडेक्सचा डेटा गेट केलात तर तो कोणाचा आयडी भेटेल आपल्याला? चाइल्ड विंडो आयडी. चाइल्ड. येस. मग तुमचा जो पण अर्लिस्ट ऑब्जेक्ट नेम आहे AL डॉट अर्लिस्ट मध्ये इंडेक्स फॉर्म मध्ये डेटा गेट करू शकतो युजिंग गेट ऑफ इंडेक्स फंक्शन. कोणत्या इंडेक्सचा डेटा पाहिजे? इंडेक्स नंबर 1. ओके, मग त्याला स्टोअर करा. मग तो कोणाचा आयडी असेल? चाइल्ड विंडो आयडी. मग ह्याचा रिटर्न टाईप काय असेल सांगा? याला स्टोअर केल्याच्या नंतर काय असेल रिटर्न टाईप? इंटीजर. स्ट्रिंग. ओके, स्ट्रिंग. इंटीजर किती जण म्हणतील? नंबर मध्ये ना सर. तुमच्या सेट मध्ये कोणत्या टाईपची इन्फॉर्मेशन आहे सांगा? स्ट्रिंग सर. एक मिनिट. तुमचा जो सेट ऑफ स्ट्रिंग आहे त्याचं मिनिंग काय? सेट मध्ये इंटीजर टाईपचा डेटा आहे का? नाही स्ट्रिंग आहे. मग सेट मध्ये स्ट्रिंग टाईपचा डेटा आहे, तेच इन्फॉर्मेशन आपण अर्लिस्ट मध्ये स्टोअर केलं. मग अर्लिस्ट मध्ये पण स्ट्रिंग टाईपचा डेटा आहे. मग मल्टिपल स्ट्रिंग पैकी तुम्ही एक इन्फॉर्मेशन गेट केला त्याचा पण टाईप स्ट्रिंगच असेल ना. ओके, ऑल अर्लिस्ट ऑब्जेक्ट नेम आहे, त्यातला फर्स्ट इंडेक्सचा डेटा तुम्ही गेट केला तो पण तुमचा स्ट्रिंग टाईपचा डेटा असेल. मग आता तुमचा जो व्हेरिएबल आहे चाइल्ड विंडो आयडी, त्याच्याकडे चाइल्ड विंडोचा आयडी असेल, ते आपण पास करणार तुमच्या draw.system.window फंक्शनला ऍज अ इनपुट. वाटल्यास तुम्ही त्या चाइल्ड विंडो आयडीला ते प्रिंट पण करू शकतो. ओके, तुम्हाला मेन पेजचा आयडी पाहिजे असेल ते पण तुम्ही गेट करू शकतो. स्ट्रिंग मेन पेज आयडी इक्वल टू कसं भेटणार मेन पेज आयडी? अर्लिस्ट ऑब्जेक्ट नेम डॉट गेट ऑफ इंडेक्स डॉट गेट 0. गेट ऑफ 0. येस. ओके, मग अर्लिस्ट डॉट गेट ऑफ 1 केल्यानंतर मेन पेज चाइल्ड विंडोचा आयडी देईल, गेट ऑफ 0 केल्याच्या नंतर मेन पेजचा आयडी देईल. ओके, दोघांचे पण आयडी तुम्ही ते प्रिंट करू शकतो. मेन पेजचा आयडी. ओके, बट दोघांपैकी आपल्याला कोणते आयडी यूज करायचे स्विच करण्यासाठी? चाइल्ड विंडोचा आयडी. आणि चाइल्ड विंडोचा आयडी आपल्याला भेटेल अर्लिस्ट डॉट गेट ऑफ इंडेक्स 1 मध्ये. मग हा चाइल्ड विंडोचा आयडी आपण पास करणार draw.system.window फंक्शनला ऍज अ इनपुट. मग तो चाइल्ड विंडोचा आयडी घेऊन तुमच्या त्या विंडोवरती स्विच करून देईल. मग एकदा का तुम्ही स्विच झालात मग तुमच्या त्या ट्रेनिंग लिंकला तो क्लिक करून देईल. रन करून पहा. न्यू विंडोवरती तो क्लिक करेल, त्याच्यानंतर तो पेज लोड होण्यासाठी वेट करेल तो, मग त्याच्यावरती तो स्विच करेल. स्विच करून तुमच्या ट्रेनिंग लिंकला तो क्लिक करून देतोय. होतं क्लिक? येस सर. येस सर. येस. हेच झालं तुमचं हँडलिंग ऑफ चाइल्ड ब्राउझर पॉपअप. चाइल्ड ब्राउझर पॉपअप वरती ऍक्शन परफॉर्म करण्यासाठी अगोदर तुम्हाला चाइल्ड ब्राउझर पॉपअपचा आयडी गेट करावा लागेल by using draw.get window handles, okay, which returns address of main page as well as child window ID. Okay, to switch from main page to child window ID, need to call the statement draw.system.window. inside window pass the child window ID. Okay, मग तुम्ही चेक करा कन्सोल मध्ये की त्यांचे आयडीज काय प्रिंट केलेला तो. हा तुमचा चाइल्ड विंडो आयडी, हा तुमचा मेन विंडो आयडी. ओके, पण त्यापैकी आपल्याला दोघांचे आयडीज पाहिजेत का सध्यासाठी? मेन पेजचा आयडी पाहिजे का? नको, मेन पेजचा आयडी नकोय. आणि तुमचा हा त्याला प्रिंट पण करायचं नाही आपल्याला इथे. तुम्ही फक्त सध्यासाठी चाइल्ड विंडोचा आयडी गेट करा आणि त्याला तुम्ही विंडो फंक्शनला इनपुट पास करून द्या. ओके, मग तुम्हाला जर कोणी विचारला हाऊ टू हँडल चाइल्ड ब्राउझर पॉपअप तर तुम्हाला हे सर्व सांगत बसायची गरज नाही. आन्सर काय सांगणार? ओके,
To handle child browser pop-up, need to switch CLM focus from main page to child browser pop-up by using syntax driver.switch2.window. Inside window, need to pass the child window ID. To get address of child window ID, call the function getWindowHandles, which returns address of main page as well as child window ID. That's it. तेवढंच तुम्हाला सांगायचंय. पूर्ण ते मेन पेज वरनं मग तुमचा हा गेट विंडो हँडल्स वरनं परत चाइल्ड विंडोचा आयडी कसं गेट करणं हे सर्व सांगत बसायची गरज नाही. ओके, अगोदर चाइल्ड विंडोवरती कसं स्विच करणार, कोणता स्टेटमेंट आहे ते सांगा आणि त्या स्टेटमेंटला काय इनपुट लागेल, चाइल्ड विंडोचा आयडी. तर ते चाइल्ड विंडोचा आयडी कुठे भेटेल आपल्याला, driver.getWindowHandles मध्ये तो दोघांचा पण आयडी तुम्हाला रिटर्न करून देईल. ओके, तेवढं सांगितलं, मोर दॅन सफिशियंट. ओके, मग इथपर्यंत काय केलं होतं आपण की जो पण तुमचा मेन पेज आहे, मेन पेज वरनं आपण चाइल्ड विंडोवरती शिफ्ट केलो, स्विच केलो आणि त्या चाइल्ड विंडोच्या एलिमेंटवरती आपण ऍक्शन परफॉर्म केलो. ओके, कोणाला काय डाऊट इथपर्यंत ह्या प्रोग्राम वरती सांगा. नो डाऊट. नो डाऊट. ओके, मेन पेज वरून चाइल्ड विंडोवरती स्विच करण्यासाठी स्टेटमेंट आहे driver.switch2.window. विंडो मध्ये चाइल्ड विंडोचा आयडी तुम्हाला पाठवावा लागेल. मग चाइल्ड विंडोचा आयडी गेट करण्यासाठी आपल्याकडे फंक्शन आहे driver.getWindowHandles, जो की मेन पेज आणि चाइल्ड विंडोचा आयडी देतोय. ओके, एवढं सांगा फक्त तुम्ही, विच रिटर्न्स ऍड्रेस ऑफ मेन पेज as चाइल्ड विंडो आयडी. मग त्याच्यानंतर हा जो प्रोग्राम आपण प्रोग्राम मध्ये मेन्शन करणार, बट इंट्रो मध्ये आपल्याला इंटरव्ह्यूला एक्सप्लेन करत बसायची गरज नाही. मग इथे आपण जो फंक्शन रिटर्न करतोय सेट ऑफ स्ट्रिंग, त्याचं मिनिंग काय की सेट मध्ये तो स्टोअर करतोय इन्फॉर्मेशन. सेट मध्ये काय स्टोअर करतोय, कारण जे आयडीज आहेत, ऍड्रेस आहेत मेन पेज आणि चाइल्ड विंडोचे, ते युनिक असतील, डुप्लिकेट नसतील, म्हणून तो सेट मध्ये रिटर्न करतो. आणि ते आयडी कोणत्या टाईपचे आहेत, स्ट्रिंग फॉर्म मध्ये, म्हणून तो सेट ऑफ स्ट्रिंग रिटर्न करतो. बट तिथे आपल्याला एवढं माहितीये की फर्स्ट वाला इन्फॉर्मेशन मेन पेज आहे आणि नेक्स्ट इन्फॉर्मेशन चाइल्ड विंडोचं आहे. बट ते एखादा पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन आपण गेट करू शकत नाही फर्स्ट वाला किंवा सेकंड वाला ऍड्रेस. त्यातनं आपण एकतर पूर्ण इन्फॉर्मेशन गेट करू शकतो युजिंग इटरेटर आणि फॉर इच लूप. मग तुम्हाला एखादा पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर त्याला तुम्ही लिस्ट किंवा हॅज लिंक लिस्ट त्याच्यामध्ये कॉपी करा तुम्ही. मग अर्लिस्ट ऑफ स्ट्रिंग कॉल केलं कारण तुमचं सेट ऑफ स्ट्रिंग इन्फॉर्मेशन आहे. ओके, अर्लिस्ट ऑफ स्ट्रिंग AL इक्वल टू न्यू अर्लिस्ट ऑफ स्ट्रिंग. त्यामुळे तुमचा सेट मधला जो पण इन्फॉर्मेशन आहे पूर्ण आपण अर्लिस्ट मध्ये कॉपी करतोय. त्याच्यानंतर अर्लिस्ट ऑब्जेक्ट नेम डॉट गेट ऑफ इंडेक्स कॉल केल्याच्या नंतर 0th इंडेक्सला बाय डिफॉल्ट तुमचा मेन पेज आयडी राहील, फर्स्ट इंडेक्सला चाइल्ड विंडोचा आयडी. ओके, अर्लिस्ट डॉट गेट ऑफ फन कॉल केल्याच्या नंतर तो चाइल्ड विंडोचा आयडी तुम्हाला रिटर्न करतो आणि ते चाइल्ड विंडोचा आयडी आपण पास करतो परत driver.switch2.window. ओके, हे झाला प्रोग्राम चाइल्ड विंडो पॉपअप. त्यामध्ये काय केलं होतं आपण, स्विच टू विंडो. फर्स्ट एक्झाम्पल बघितलं, त्याच्यामध्ये आपण स्विच टू विंडो मेन पेज वरनं चाइल्ड विंडोवरती कसा स्विच करणार. त्याच्यानंतर त्याच एक्झाम्पलचा कॉपी घेऊन परत त्याचा नेक्स्ट पार्ट पाहू आपण. आता तुम्हाला काय करायचंय, अगोदर मेन पेज वरून चाइल्ड विंडोवरती जा, तिथे काहीतरी ऍक्शन परफॉर्म करा, तिथून परत मेन पेज वरती तुम्हाला येऊन ऍक्शन परफॉर्म करायचंय. तर त्यासाठी काय केलं होतं आपण, ब्राउझर ओपन करून तुमचं ऍप्लिकेशन ओपन केलात, न्यू टॅबला क्लिक केलात मेन पेज वरनं. ओके, न्यू टॅबला क्लिक केल्यानंतर
नवीन टॅब ओपन होतं. मग नवीन टॅबच्या ट्रेनिंग लिंकला क्लिक करण्यासाठी त्या न्यू टॅबचा जो चाइल्ड विंडो आहे त्याचा आयडी आपण गेट केलो युजिंग ड्रायव्हर गेट विंडो हँडल्स आणि त्याला स्टोर केलं एका व्हेरिएबल मध्ये चाइल्ड विंडो आयडी मध्ये. ओके, मग तुम्ही अगोदर चाइल्ड विंडोवरती स्विच केलात युजिंग ड्रायव्हर स्विच डॉट विंडो फंक्शन. मग चाइल्ड विंडोवरती स्विच केलात. मग चाइल्ड विंडोच्या किती पण एलिमेंट वरती तुम्ही ऍक्शन परफॉर्म करा. त्याच्यानंतर आता मेन पेजच्या एलिमेंट वरती ऍक्शन परफॉर्म करू आपण. क्लिक ऑन न्यू विंडो बटन फ्रॉम मेन पेज. ओके, जो तुमचा मेन पेज आहे सध्यासाठी तुम्ही चाइल्ड विंडो वरती आहात. ट्रेनिंग लिंकला क्लिक करून मग तुम्हाला सांगितलेलं की जो न्यू विंडो आहे त्याला तुम्ही क्लिक करा. वन ऑफ वन मॅचिंग न्यू विंडो हायलाइट होत आहे. डॉट रन करून पहा. मग ट्रेनिंग लिंकला क्लिक केल्यानंतर तुमच्या न्यू विंडोला तो क्लिक करतो का नाही. मग इथे पॉज करा, थोडे 2-3 सेकंडचा पॉज करा, कारण विथिन सेकंड ऍक्शन परफॉर्म होऊन जाईल, तुम्हाला समजणार नाही. ट्रेनिंगला क्लिक केल्याच्या नंतर इमिडिएटली तो न्यू विंडोला क्लिक करण्यासाठी जाईल. मग त्यापेक्षा ट्रेनिंगला अगोदर क्लिक करा. ट्रेनिंग लिंकला जो की चाइल्ड विंडोवरती आहे डॉट 3.sleep. इथे 3 सेकंडचा पॉज घ्या. ट्रेनिंगला क्लिक करून 3 सेकंद वेट करून नंतर आपण एक्सपेक्ट करतोय की तो मेन पेजच्या न्यू विंडोला तो क्लिक करायला पाहिजे. रन करा स्क्रिप्ट. चाइल्ड विंडो लोड होत आहे. ट्रेनिंगला तो क्लिक केलेला. त्याच्यानंतर आता तो कशावरती क्लिक करायला पाहिजे, न्यू विंडोवरती. बट होतं का न्यू विंडोवरती जाऊन क्लिक तिकडे मेन पेजच्या न्यू विंडोवरती नाही. नो सर. स्टील रनिंग आहे पुढं. ओके, पहा तुम्हाला तो नो सचल इथे चेक करा. न्यू विंडोवरती क्लिक केला का नाही. तो ट्रेनिंग लिंक वरतीच आहे आणि तुम्हाला तो नो सच एलिमेंट एक्सेप्शन थ्रो करतोय. कशासाठी, न्यू विंडो साठी. काय एक्सेप्शन थ्रो करतोय तो, कारण फोकस इज ऑन चाइल्ड विंडो. करेक्ट. सध्यासाठी तुम्ही चाइल्ड विंडोवरती आहात. मग तुम्ही त्या मेन पेजच्या न्यू विंडोवरती जाऊन क्लिक करताय. पॉसिबल आहे का ते, नाही. म्हणून तुम्हाला अगोदर काय करावं लागेल, ह्या चाइल्ड विंडोवरून परत तुम्हाला मेन पेज वरती स्विच करावं लागेल. त्याच्यानंतरच मेन पेजच्या एलिमेंट वरती आपण ऍक्शन परफॉर्म करणार. ओके, स्विच करा मग फोकस. स्विच टू मेन पेज. ओके, मेन पेजला स्विच करण्यासाठी पण स्टेटमेंट तोच राहील. ड्रायव्हर डॉट स्विच टू डॉट विंडो. विंडो मध्ये काय पाठवणार आपण, मेन विंडो आयडी. मेन विंडो भेटणार. मेन विंडोची आयडी कसं भेटेल आपल्याला, क्रिएट ना सर. एल डॉट गेट इंडेक्स एल डॉट गेट ऑफ इंडेक्स 0. येस, डायरेक्टली तुम्ही इथे कॉल करू शकता. आणि इथे पण या व्हेरिएबल मध्ये स्टोर करून त्याला प्रिंट करत बसण्यापेक्षा
डायरेक्टली अर्लिएस्ट ऑब्जेक्ट नेम डॉट गेट ऑफ इंडेक्स 1. ओके, इथे तो चाइल्ड विंडो वरती स्विच करेल आणि तो इथे मेन पेज वरती स्विच करेल. ओके, अगोदर तो स्विच करून आपण वाटलं स्विच करून परत 1-2 सेकंदचा पॉज घेऊ. तो स्विच होतो की नाही आपल्याला समजून जाईल. हे मॅन्डेटरी नाही पॉज, फक्त आपल्या संबंधासाठी आहे. ओके, अगोदर तो मेन पेज वरती स्विच करून देईल, त्याच्यानंतर तो न्यू विंडो वरती क्लिक करेल. ट्रेनिंग वरती तो क्लिक केला, 3 सेकंदचा पॉज घेऊन मेन विंडोवरती तो स्विच करायला पाहिजे. आला मेन विंडोवरती, त्याच्यानंतर इथे तो न्यू विंडोवरती क्लिक करतोय. होतं वर्क? येस सर. ओके, हे झालं प्रोसिजर टू हँडल दी चाइल्ड ब्राउझर पॉपअप. ओके, सर्वात अगोदर तुम्हाला क्वेश्चन जर विचारला तर 2च लाईन मध्ये आपल्याला आन्सर द्यायचे. कोणते 2 लाईन असतील? टू हँडल चाइल्ड ब्राउझर पॉपअप, need to switch cell name focus from main page to child window by using statement driver.switch.window. Inside window need to pass the child window ID. Okay, मग त्याच्यानंतर to get child window ID call the method driver.get, call the statement driver.get window handles which returns address of main page as well as address of child window ID, child window. Okay, clear सर्वांना? येस सर. येस. मग इथे अजून एक क्वेश्चन क्रिएट होऊ शकतो की जसं तुमचा चाइल्ड विंडो गेट विंडो हँडल्स फंक्शन आहे, जसं तुमचा गेट विंडो हँडल्स फंक्शन आहे, तो काय रिटर्न करतो? ऍड्रेस ऑफ चाइल्ड विंडो एज वेल एज मेन पेज. ओके, टू गेट ऍड्रेस ऑफ मेन पेज एज वेल एज चाइल्ड विंडो नीड टू कॉल द गेट विंडो हँडल्स फंक्शन विच रिटर्न्स सेट ऑफ स्ट्रिंग. सेम वेळी तुम्हाला फक्त मेन पेजचा आयडी पाहिजे असेल तर तुमच्याकडे एक फंक्शन आहे गेट विंडो हँडल. जसं गेट विंडो हँडल्स आहे तसंच गेट विंडो हँडल फंक्शन पण आहे, तो फक्त मेन पेजचा आयडी देईल. जर तो मेन पेजचाच आयडी देत असेल तर काय रिटर्न करेल? मग सेट ऑफ स्ट्रिंग रिटर्न करेल का? डायरेक्ट स्ट्रिंग नाही, फक्त स्ट्रिंग. तो एकच आयडी रिटर्न करेल आणि तो पण तुमचा स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये राहील. म्हणून गेट विंडो हँडलचा आयडी तो रिटर्न करेल फक्त स्ट्रिंग. ओके, मग हे डिफरन्स तुम्हाला विचारू शकतात. डिफरन्स बिटवीन गेट विंडो हँडल अँड गेट विंडो हँडल्स. गेट विंडो हँडल फंक्शन इज used to get address of only main page. Get window handle function is used to get address of main page as well as child window. Get window handle function return string. Return type of get window handle is string. Return type of get window handles is set of string. Okay, हे डिफरन्स आपल्याला लक्षात ठेवणं मॅन्डेटरी आहे. जसं गेट विंडो हँडल तुम्हाला मेन पेज आणि चाइल्ड विंडोचा आयडी देतो, तसंच गेट विंडो हँडल काय करेल? फक्त मेन पेजचा आयडी तुम्हाला तो रिटर्न करून देईल. आणि गेट विंडो हँडलचा रिटर्न टाइप काय असतो? फक्त स्ट्रिंग. गेट विंडो हँडलचा रिटर्न टाइप असेल सेट ऑफ स्ट्रिंग. ओके, कोणाला काय डाऊट आजच्या हे 2 एक्झाम्पलवरती? सर, मग आपण म्हणजे आधीच्या एक्झाम्पल मध्ये जसं तुम्ही ऑब्जेक्ट डॉट गेट ऑफ इंडेक्स मध्ये रिटर्न टाइप हा स्ट्रिंगच घेतो आपण, कारण सेट ऑफ स्ट्रिंग आहेत म्हणून. मग इथे तर आपण एकच स्ट्रिंग आहे. मग जेव्हा ऑब्जेक्ट डॉट गेट ऑफ इंडेक्स मध्ये इंडेक्स मेन्शन करणार मेन पेजचा, तर त्यावेळेस मग त्याचा रिटर्न टाइप हा स्ट्रिंगच असेल का? परत एकदा सांगा क्वेश्चन काय म्हणतो तुमचा. म्हणजे आता आपण ऑब्जेक्ट जो क्रिएट केला होता सर पहिल्या एक्झाम्पल मध्ये एल डॉट गेट ऑफ इंडेक्स, तर तो इंडेक्स चा जो रिटर्न टाइप होता तो स्ट्रिंग आपण कन्सिडर केला. करेक्ट. इथे कारण त्याचं कारण तुम्ही म्हणालात की सेट ऑफ स्ट्रिंग आहे. सेट ऑफ स्ट्रिंग मीन्स कलेक्शन ऑफ स्ट्रिंग्स. ओके, हा, कलेक्शन ऑफ स्ट्रिंग आहे. येस, त्यामध्ये एक स्ट्रिंग गेट केला तर तो पण स्ट्रिंगच राहील, एक इन्फॉर्मेशन गेट केला तर तो पण स्ट्रिंग राहील. मग तुमचा काय क्वेश्चन आहे आता? हा, मला हे म्हणायचं होतं की मग आता इथे आपण या एक्झाम्पल मध्ये एकच स्ट्रिंग आहे ना रिटर्न करतोय, सेट ऑफ स्ट्रिंग नाहीये, तर मग त्या केस मध्ये पण गेट विंडो हँडल साठी का? हा, गेट विंडो हँडल साठी.
मग तो कलेक्शन रिटर्नच करणार नाही ना, तो एकच इन्फॉर्मेशन तर डायरेक्टली स्ट्रिंग रिटर्न करेल. पण मग ऑब्जेक्ट डॉट गेट ऑफ ऑब्जेक्ट इंडेक्स येणारच मध्ये नाही ना, ऑब्जेक्टचा कन्सेप्ट येणार नाही, डायरेक्टली तो व्हेरिएबल तुम्ही पाठवणार त्याला. ओके कारण तो स्ट्रिंग रिटर्न करतोय. कारण प्रिव्हियस एक्झाम्पल जो गेट विंडो हँडल्स काय करतोय, मल्टिपल आयडीज असल्यामुळे तो कलेक्शन मध्ये रिटर्न करतोय. मग त्या कलेक्शन मधून एक एक इन्फॉर्मेशन गेट करतोय, तो स्ट्रिंग राहील आपण. बट जेव्हा तुम्ही गेट विंडो हँडल कॉल करणार तिथे तर एकच इन्फॉर्मेशन राहील ना, मग त्याला कलेक्शन मध्ये स्टोअर करायची गरज आहे का त्याला? नाही. तो डायरेक्टली तुम्हाला स्ट्रिंग मध्ये रिटर्न करेल. इथे पहा तुम्ही, पहा टू गेट ऍड्रेस ऑफ ओनली मेन पेज नीड टू कॉल दी स्टेटमेंट ड्रायव्हर डॉट गेट विंडो हँडल. डायरेक्टली तो आयडी मेन पेजचा देईल, त्याचा रिटर्न टाइप स्ट्रिंग. मग परत आयडी डॉट गेट ऑफ करायची गरज आहे का? नाही, कारण तो स्ट्रिंग आहे तुमचा, कलेक्शन ऑफ स्ट्रिंग नाही ना. येस सर, येस येस येस. अजून काही डाऊट कोणाला इथे? सर आपल्याला गेट विंडो हँडल युज करण्याची गरज पडणार नाही ना, कारण की ऑब्व्हियस आपण चाइल्ड विंडोचा साठी गेट करायला आपण हँडल्स युज केलाय, तर आपण त्याचाच ऑब्जेक्ट युज करू शकतो. येस, पडणार नाही, बट इंटरव्ह्यू मध्ये विचारू शकतात म्हणून आपल्याला ते माहिती असणं गरजेचं आहे की तो फंक्शन काय आहे, काय रिटर्न करतो, तेवढं लक्षात ठेवा तुम्ही. डिफरन्स काय आहे दोघांमध्ये. ओके सर, थँक्यू. येस. त्याच्यानंतर जे नेक्स्ट 3 टाईपचे जे पॉपअप्स आहेत त्यांच्यासाठी एकच आन्सर असेल. जो फोर्थ वाला पॉपअप काय म्हणतो, ऑथेंटिकेशन पॉपअप. असे टाईपचे पॉपअप खूप कमी असतात. ऑथेंटिकेशन पॉपअप मीन्स काय असतं की एखाद्या वेबसाईटला व्हिजिट केलात तुम्ही, तर तो वेबसाईट ओपन करण्याच्या अगोदरच तुम्हाला तो एक जसा अलर्ट पॉपअप ओपन होतो तसंच तुमचा अपडेट पॉपअप ओपन होऊन जाईल. त्या वेबसाईटला ऍक्सेस करण्यासाठी लॉग इन करावं लागेल तुम्हाला, त्याला आपण ऑथेंटिकेशन पॉपअप म्हणणार. पण हे आपल्या रिअल टाइम मध्ये भेटणार नाहीत आपल्याला. फक्त लक्षात ठेवा की कशा टाईपचे ते पॉपअप असतात. मग असे जर पॉपअप भेटत असतील आपल्याला, थर्ड पार्टी टूल तुम्हाला युज करावं लागतील. ओके, थर्ड पार्टी टूल आहे तुमचा ऍटो आयटी नावाचा एक थर्ड पार्टी टूल आहे, त्याचा आपण तिथे युज करू शकतो. ओके, याच्यावरती आपल्याला प्रॅक्टिस करायची गरज नाही, कोणी क्वेश्चन पण विचारत नाही. फक्त जर इन केस कधी विचारलास तर काय आन्सर देणार आपण, टू हँडल ऑथेंटिकेशन पॉपअप need to use the third party tool that is Atto IT or robot class. या दोघांपैकी कोणतं पण एक यूज करून त्याला आपण हँडल करू शकतो. ओके, सेम वेने तुमचा फाईल अपलोड पॉपअप, फाईल डाउनलोड पॉपअप. फाईल अपलोड पॉपअप कसा असतो की जे तुम्ही एखादा फेसबुकवरती आहात, तुम्ही एखादा पोस्ट अपलोड करायचे, तुम्हाला इमेज अपलोड करायचे, व्हिडिओ अपलोड करायचे. ओके, मग अपलोड बटनवरती जसं तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर एक विंडो ओपन होतो आपला. त्या विंडो मधून आपण जे पाथ सिलेक्ट करू शकतो ते इमेज किंवा व्हिडिओचा. ओके, मग तशा विंडोला आपण फाईल अपलोड पॉपअप म्हणू शकतो तिथे. मग तशा विंडोला आपण हँडल करू शकत नाही ते डायरेक्टली, मग तिथे पण तुम्हाला थर्ड पार्टी टूल यूज करावं लागेल. त्याच्यानंतर फाईल डाउनलोड पॉपअप कसे असतात की एखादा डाउनलोड काहीतरी इमेज आहे, त्याला तुम्ही डाउनलोड बटनला क्लिक केलात. क्लिक केल्यानंतर परत तो तुम्हाला कन्फर्म विचारतो की डाउनलोड करायचं नाही करायचंय, खरंच करायचं का. मग असे ते फाईल अपलोड आणि डाउनलोड टाईपचे जे पॉपअप्स येतात तशा पॉपअपला पण आपण डायरेक्टली हँडल नाही करू शकत. मग तिथे तुम्हाला थर्ड पार्टी टूल ऍटो आयटी यूज करावा लागेल. ओके, आणि हा जो ऑथेंटिकेशन पॉपअप आहे तो कसा असतो की एखादा URL एंटर केला एखाद्या वेबसाईटचा, मग तो वेबसाईट ओपन होण्याच्या अगोदरच तुम्हाला एक टॉपला एक विंडो ओपन होऊन जाईल, स्मॉल विंडो. त्याच्यामध्ये त्या ऍप्लिकेशनचा ऍक्सेस साठी क्रेडेन्शियल तुम्हाला एंटर करावं लागतील, युजरनेम पासवर्ड. ओके, ऍडमिन युजरनेम ऍडमिन पासवर्ड काहीतरी असेल तिथे, त्याला एंटर केल्याच्या नंतरच आपण त्या वेबसाईटला ऍक्सेस करू शकतो. ओके, मग अशा टाईपचे पॉपअप आपण प्रॅक्टिस करायची गरज नाही, कोणी विचारत पण नाही. आणि इन केस विचारलंच तर त्याचं 1 लाईन मध्ये आन्सर असेल, बाय युजिंग थर्ड पार्टी टूल ऍटो आयटी और रोबोट क्लास यू कॅन हँडल दिस टाइप ऑफ पॉपअप. ओके, ओके सर. येस, मग इथे आपला जो टॉपिक आहे पॉपअप्स कम्प्लीट होतो. कोणाला काही डाऊट इथपर्यंत?
सर वो एक बार डिफरेंस बता दीजिए ना, फाइंड एलिमेंट और फाइंड एलिमेंट्स का। सॉरी, वो गेट विंडो हैंडल्स और गेट विंडो हैंडल का। यस, अभी के लिए आपको क्या पता है फाइंड अपना सॉरी गेट विंडो हैंडल्स के बारे में क्या पता है? हेलो, हाँ यस सर। गेट विंडो हैंडल्स के बारे में आपको क्या पता है अभी के लिए? सर गेट विंडो हैंडल्स का जैसे आपने बोला कि फोकस इज ऑन द मेन पेज और इसका रिटर्न टाइप जो होता है वो स्ट्रिंग होता है। गेट विंडो हैंडल्स हैंडल सर, हैंडल नहीं, हैंडल्स हैंडल्स जो का अभी, हाँ हैंडल्स का। उसका सिर्फ मेन पेज में फोकस रहता है सर। एक मिनट, स्क्रीन में दिख रहा है ना, एक मिनट वेट करो। देखो हम जे पण आपण फंक्शन यूज केलेलं आहे गेट विंडो हँडल स्क्रिप्ट मध्ये, गेट विंडो हैंडल्स ओके एट द एंड में यस है, तो मल्टीपल आईडीज आपको रिटर्न करने वाला है वो फंक्शन। ओके, मल्टीपल आईडीज कौन से रहेंगे फिर? आपका मेन पेज का भी रहेगा, चाइल्ड विंडो का भी रहेगा, तो मल्टीपल आईडीज है। अगर मल्टीपल आईडीज आपको गेट करना है और उसे स्टोर करना है तो आपको कलेक्शन यूज करना पड़ेगा। ओके, तो इसलिए ये जो फंक्शन है आपका गेट विंडो हैंडल्स, ओके यस, जो भी गेट विंडो हैंडल्स फंक्शन है आपको रिटर्न करेगा कलेक्शन ऑफ इंफॉर्मेशन जो कि सेट। ओके, जैसे लिस्ट है वैसे आपका सेट है, सेट में स्ट्रिंग टाइप की इंफॉर्मेशन वो रिटर्न कर रहे हैं। ओके, तर इथे तुमच्याकडे मल्टिपल इन्फॉर्मेशन आहेत. कोणते मल्टिपल इन्फॉर्मेशन? मेन पेज आयडी आणि चाइल्ड विंडोज आयडी. रिटर्न टाइप सेट ऑफ स्ट्रिंग रहेगा, मतलब जैसे यस, सेट ऑफ स्ट्रिंग है, मल्टीपल स्ट्रिंग्स है, उसका टाइप सेट ऑफ स्ट्रिंग रहेगा, किसका? गेट विंडो हैंडल्स का। और जो मैंने यस, और ये किसका आईडी रिटर्न करता है? मेन पेज एज वेल एज चाइल्ड विंडो का। बट जो मैंने फंक्शन बताया अभी गेट विंडो हैंडल, ठीक, यहाँ पे देखो गेट विंडो हैंडल, ओके, ये सिर्फ आपको मेन पेज का आईडी रिटर्न करता है। इसका टाइप क्या रहेगा? स्ट्रिंग। स्ट्रिंग, ओके, एक ही इंफॉर्मेशन रिटर्न कर रहा है और उसका भी उसका टाइप रहेगा स्ट्रिंग। अगर कलेक्शन ऑफ इंफॉर्मेशन रिटर्न करता था वो, तो उसका टाइप रहता था सेट ऑफ स्ट्रिंग। क्योंकि मल्टीपल इंफॉर्मेशन, मल्टीपल आईडी स्टोर करने के लिए एक वेरिएबल सफिशिएंट है क्या? नहीं, मल्टीपल स्ट्रिंग इंफॉर्मेशन स्टोर करने के लिए उसके लिए कलेक्शन यूज करना पड़ेगा उसे। यस यस, तो डिफरेंस क्या रहेगा फिर दोनों में? गेट विंडो हैंडल्स इज यूज्ड टू गेट एड्रेस ऑफ मेन पेज एज वेल एज चाइल्ड विंडो. गेट विंडो हैंडल इज यूज्ड टू गेट एड्रेस ऑफ ओनली मेन पेज. रिटर्न टाइप ऑफ गेट विंडो हैंडल्स इज सेट ऑफ स्ट्रिंग. रिटर्न टाइप ऑफ गेट विंडो हैंडल इज ओनली स्ट्रिंग. यस. अजून काही कन्फ्युजन कोणाला? सर, मोर दॅन वन जर टॅब सब टॅब ओपन केला असेल आपण, येस, म्हणजे टू चाइल्ड वगैरे असेल, मग त्या केसमध्ये काय होईल की तुम्ही मेन पेज वरनं दोन बटन वरती क्लिक केलात, एक चाइल्ड विंडो ओपन झाला, दुसरा चाइल्ड विंडो ओपन झाला. त्या केसमध्ये जेव्हा तुम्ही गेट विंडो हँडल्स कॉल करणार तर तुम्हाला 3 आयडीज देईल. तो एक बाय डिफॉल्ट तो सुरुवातीला मेन पेजचा आयडी राहील, त्याच्यानंतर 2 तुमचे चाइल्ड विंडोचे. मग कोणता दोघांपैकी फर्स्ट वाला कोणता राहील, सेकंड वाला कोणता राहील ते आपल्याला कन्फर्म सांगू शकत नाही. मग तुम्हाला जर एक चाइल्ड विंडोवरती ऍक्शन परफॉर्म करायचंय, एखाद्या बटनवरती क्लिक करायचंय, मग तुम्ही काय करा, सुरुवातीला बाय डिफॉल्ट 0 इंडेक्सला तो मेन पेजचा राहील. मग गेट ऑफ 1 करून त्याच्यावरती स्विच करा आणि त्या एलिमेंटवरती तुम्ही क्लिक करा. जर तो वर्क होत असेल तर त्याचं मिनिंग काय? जो तुम्हाला विंडो दिसतोय ज्याच्यावरती तुम्ही ऍक्शन परफॉर्म करताय तो त्याचा इंडेक्स 1 आहे. जर तिथे नो सच एलिमेंट एक्सेप्शन भेटला, परत गेट ऑफ 2 कॉल करून त्याच्यावरती स्विच करा आणि त्या बटनवरती तुम्ही क्लिक करून पहा एखाद्या एलिमेंटवरती. मग त्या दोघांपैकी कोणतं तरी एक वर्क होऊनच जाईल. ओके, एकतर गेट ऑफ 1 किंवा गेट ऑफ 2. येस, हे तुम्हाला ट्रायल करून त्याच्यावरती स्विच करावं लागेल. ओके. अजून काही डाऊट कोणाला? नो डाऊट. हॅलो सर. हा आदित्य.
सर आयरलिस्टच्या ऐवजी आपण दुसरं पण कर्सर युज करू शकतो. कोणतेही घ्या तिथे फक्त तुम्ही इंडेक्स इन्फॉर्मेशन गेट करू शकतो तो असायला पाहिजे. आयरलिस्ट असो वेक्टर लिंक लिस्ट घेऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही. ओके सर, थैंक यू. यस सर ऑटो आईटी अगर किसी ने पूछा तो सिर्फ वो टूल है ना सर? सिर्फ टूल है, उसके बारे में डिटेल में इंफॉर्मेशन लेने की जरूरत नहीं है. वो सिर्फ एक थर्ड पार्टी टूल है. आप आपके सेलनेम फ्रेमवर्क के साथ इंटीग्रेट करके उसको यूज कर सकते हैं. इतना ही बोल रहे हैं उनको. आज मॉक में पूछा था इसलिए पूछा था. हाँ ठीक. अजून काही? हा यस सर अलर्ट पॉपअप बद्दल थोडं विचारायचं आहे. सर आपण जे एक्झाम्पल घेतलं त्याच्यामध्ये आपण एक्सेप्ट म्हणजे ओके बटनवर क्लिक करण्यासाठी एक्सेप्ट मेथड यूज केली. मग अगेन अजून एक पॉपअप आला म्हणजे ओके वर क्लिक केल्यानंतर अजून एक. मग ते हँडल करण्यासाठी मग आपण अजून एकदा तीच मेथड कॉल करायची का? येस तीच मेथड कॉल करा कारण ऑलरेडी तुमचा अलर्ट पॉपअप डिस्प्ले आहे ना तिथे. परत तुम्हाला स्विच करायची गरज नाही. परत तिथे सेकंड मेथड कॉल करा एक्सेप्ट मेथड. मग तो सेकंड वाला पॉपअप वरती पण तो ओके बटनला क्लिक करून देईल. ओके सर, थँक्यू. येस सर जैसे आपने वो अरे ऑफ मतलब अरे टू लिस्ट लेके जो किया है सर, वो जैसे यूज किया उसकी जगह पे सर हम दूसरा भी यूज करके कर सकते हैं ना? यूज करो ना, वहां पे वेक्टर भी यूज कर सकते हो आप, कोई इशू नहीं. जैसे कि देखो यहाँ पे सेकंड वाला एग्जांपल में हम वेक्टर लेते हैं. यहाँ पे अरे लिस्ट यूज किया हमने. अरे लिस्ट, वेक्टर, लिंक लिस्ट तीनों में से कोई भी आप यूज कर सकते हो. जहाँ पे आप इंफॉर्मेशन इंडेक्स फॉर्म में गेट कर सकते हो वो कौन सा भी आप इम्प्लीमेंटेशन क्लास का यूज करके उसमें इंफॉर्मेशन इंसर्ट करके उसको कॉल कर सकते हो. ओके जो भी आपका सेट ऑफ स्ट्रिंग इंफॉर्मेशन है ऑल आईडीज वो इंफॉर्मेशन आप वेक्टर ऑफ स्ट्रिंग में पास कर रहे हो. पूरा वर्क. कहाँ पे एरर दिख रहा है आपको? नो सर. नहीं सर ये विंडोज टू अरे का भी यूज करके कर सकते हैं क्या? मतलब ऑब्जेक्ट का ऑब्जेक्ट अरे लेके सर उसमें मतलब ऑब्जेक्ट एक अरे क्रिएट करके उसमें एक रेफरेंस वेरिएबल के थ्रू विंडोज टू अरे करके एक मेथड क्रिएट करके. नहीं बट वो उसका कोड का लेंथ ज्यादा हो जाएगा ना फिर से. ये तो कम लेंथ में क्रिएट हो रहा है तो लेंथी प्रोसेस क्यों फॉलो करना है हमको? अच्छा सर यस हे जे विंडोचे आयडीज आहेत मेन पेजला 0 चाइल्डला 1 हे ब्राउझर टू ब्राउझर डिपेंड नाही कोणतेही ब्राउझर असू द्या ते फिक्सच असेल. ते चेंज होत नाही कधी. ओके सर. येस म्हणजे सर ते चाइल्ड विंडो आहे ना ते ओपन करून ठेवावं लागेल का अगोदर आपल्याला? हा तुम्हाला गेट करायचं. तुम्हाला असं नाही की सुरुवातीला गेट विंडो हँडल्स करून नंतर जर तुम्ही टॅबला क्लिक केला तर त्याच्याकडे इन्फॉर्मेशन राहील का? नाही तसं नाही चालत. अगोदर टॅब तो चाइल्ड विंडो ओपन करूनच नंतर फंक्शन कॉल करा तेव्हा त्याचे आयडी भेटतील. ओके तर असं तुम्हाला फ्युचरमध्ये पुढे जाऊन किती विंडो ओपन होणार आहेत त्याचं अगोदरच तुम्हाला आयडी देत नाही तो. येस एखादा विंडो ओपन करा नंतर गेट विंडो हँडल्स कॉल करा. करंटली जेवढे विंडोज आहेत त्यांचे तुम्हाला आयडी देईल तो. 1 असो 2 असो 5 असो. ओके. येस ठीक आहे मग प्रॅक्टिस करा हे एक्झाम्पल. मग इथपर्यंत आपले टॉपिक्स कोणते कव्हर झाले पहा. लिस्ट बॉक्स, स्क्रीनशॉट, पॅरामीटरायझेशन, आयफ्रेम, पॉपअप्स, डायनेमिक एक्सपर्ट एवढे झाले ना. हे बाकी ना आपलं मल्टिपल लिंक्स, असोसिएशन्स, वेब टेबल बाकी आहे सर. बाकी येस ठीक आहे. मग हे आपण मंडेला कव्हर करूया. ओके ओके सर. येस सर. येस ठीक आहे चालेल. मग आजच्यासाठी इथे स्टॉप करू आपण.